आर-टी-आरची आमची मुलं आता तुम्ही जर का YouTubeला जाऊन जर आर-टी-आरचं चॅनल जर बघितलं असेल, तर आर-टी-आरच्या चॅनलवरती लोकांनी केलेले खूप डेमोज आहेत बघा. विशेषतः त्यातले जे फायनल डेमोज आहेत तिन्ही बॅचेसचे, ते जर तुम्ही बघितले किंवा निनादचे डेमो वगैरे जर तुम्ही जर बघितले किंवा आर-टी-आर 1 आणि आर-टी-आर 2 चे मध्ये केलेले डेमो जर तुम्ही बघितले, आर-टी-आर 1, आर-टी-आर 2 आणि आर-टी-आर 3 चे. सो आर-टी-आर 1, आर-टी-आर 2 चे, आर-टी-आर 2, आर-टी-आर 3 चे फायनल डेमो, आर-टी-आर 1, आर-टी-आर 2, आर-टी-आर 3 चे मध्ये केलेले HPPचे वगैरे डेमो, आर-टी-आर 2 आणि आर-टी-आर 3 चे डायरेक्ट डेमो, हे जर तुम्ही ते बघितलेत ना, तर तुमच्या लक्षात येईल या डेमोला आर्टिस्टिक टच आहे. हे नुसतं प्रोग्रामिंग नाहीये, तर त्याला आर्टिस्टिक टच आहे. हा आर्टिस्टिक टच म्हणजे की ते बघताना लोकांना असं वाटावं की अरे हा म्हणजे एखादा कॅमेरा शूट केल्यासारखं किंवा हा एक अनुभव यावा. येस, अनुभव. आर्टिस्टिक टच हा अनुभवासाठी देण्यात आलेला आहे. मग सर असा आर्टिस्टिक टच यावा हे त्यांना कळतं कसं, किंवा आर्टिस्टिक टच ही आर्टिस्टची लोक देतात कशी, याच्यासाठी मी त्यांना पहिल्यापासूनच म्हणजे बॅच सुरू होते तेव्हापासून कोणते मराठी म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी पिक्चर्स पहावेत हे मी त्यांना सांगतो. ते कसे पहावेत हे पण सांगतो. कोणत्या कादंबऱ्या वाचाव्यात हे पण सांगतो. त्या कशा वाचाव्यात हे पण सांगतो. त्याच्यानंतर कोणते म्युझिक अल्बम ऐकावेत, फ्युजन म्युझिक किंवा क्लासिकल म्युझिक, ते कसं ऐकावं, का ऐकावं, त्यांना काय फरक पडतो, त्यानं प्रॉपर तुमच्या डेमोला काय इम्पॅक्ट येतो हे मी सांगतो. त्यांच्याकडची जर तुम्ही यादी बघितली पिक्चरची मी दिलेली प्रचंड मोठी यादी आहे मराठी, हिंदी आणि इंग्लिशची, आणि मग ते कसं पाहायचं ते मी सांगतो. मग कसे अर्थ लावायचे ते मी सांगतो. कित्येकदा आर-टी-आरच्या लोकांना खूप आश्चर्य वाटतं की सर आमच्या डेमोमध्ये आम्ही आमचा डेमो सरांना दाखवतो बाहेर, म्हणजे बाहेर दाखवण्याच्या आधी, बाहेर म्हणजे प्रॉपर प्रेक्षकांना दाखवण्याच्या आधी सरांना आम्ही आमचा डेमो दाखवतो आणि सर काहीतरी असं एक मायनर चेंजेस सांगतात किंवा मॅडम असं काहीतरी एक मायनर चेंजेस सांगतात आणि एकदम तो डेमो काहीच्या काहीच क्वालिटीचा होऊन जातो. मग हे सरांना आणि मॅडम नाही मायनर चेंजेस द्यावे हे सुचतं कसं, किंवा हे त्यांना कसं माहिती की असे चेंजेस द्यायला पाहिजेत ते. त्याच्या पाठीमागे आमचा पिक्चरचा अभ्यास आहे, आमचा गाण्यांचा अभ्यास आहे, आमचा कादंबऱ्यांचा अभ्यास आहे, तो तुमचाही व्हावा अशी आर-टी-आरच्या विद्यार्थ्यांकडनं माझी अपेक्षा असते. कळलं? आणि म्हणून तो आर्टिस्टिक टच त्याला येतो. फॉर एक्झाम्पल म्हणजे तुम्ही जर का नीट बघितलं सगळ्यांचे डेमो जर तुम्ही बघितले तर त्या डेमोमध्ये डेमो चढत 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 जाणार आहेत बघा. पीकला जातात डेमोने, पीकला काहीतरी असं करतात की आपोआप टाळ्या वाजायला लागतात. हा जो फील आहे म्हणजे नाटक जसं चढत जायला पाहिजे, गाणं जसं चढत जायला पाहिजे, किंवा एखादा नाट्यमय प्रसंग चित्रपटातला कसा चढत जायला पाहिजे हे शिकवलं जातं. म्हणजे हे दाखवलं जातं, हे कसं पाहायचं हे सांगितलं जातं. आणि मग मागच्या वेळेच्या बॅच पासून आर-टी-आर 3 पासून मी एक नवीन परंपरा स्टार्ट केली. आर-टी-आर 3 ला ऋतुजा नावाची मुलगी होती, म्हणजे ती आताची ग्रुप लिडर आहे, पण तेव्हा ती विद्यार्थिनी होती अजय आंबुरीच्या ग्रुपमध्ये. आणि आम्ही असं केलं होतं की वेबजीएलचा डेमो हा जुन्या गाण्यांच्या वरती करायचा. जुनी गाणीच का, त्याचे उत्तर मी सांगेन. त्याचं उत्तर त्यांना माहिती आहे, तुम्हाला मी सांगेन. तर जुन्या गाण्यांच्या वरती वेबजीएलचे डेमो करायचे, जाऊन बघा, तुम्हाला वेबजीएलचे डेमो त्याच्यामध्ये मिळतील. वेबजीएलचे आर-टी-आर 1 चे, आर-टी-आर 2 चे, आर-टी-आर 3 चे डेमोचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. त्यावेळेला निरनिराळ्या ग्रुप्सनी आपली आपली गाणी निवडली होती. निरनिराळ्या ग्रुप्सनी आपली आपली गाणी निवडली होती आणि मस्त भन्नाट केलं. म्हणजे आता तुम्हाला आठवत असेल तर त्याच्यामध्ये पहिल्यापासून सर्जो तेरा चक्र आहे. त्याच्यानंतर आपलं हे वतन की राह में पण आहे ना बाबा वाटतं. त्याच्यानंतर हे आहे वंदे मातरम आहे. सो अशी वेगवेगळी गाणी आहेत अशी. नंतर अर्चनानं केलेलं दो बिघा जमीन मधलं गाणं आहे. तर अशा गाण्यांच्या वरती ते प्रेझेंटेशन आहे. त्यावेळेला मुलांचा प्रॉब्लेम काय असतो माहितीये? मुलांचा प्रॉब्लेम काय असतो? देर आर नो बॅड टीचर्स, देर आर नो बॅड पॅरेंट, देर आर नो बॅड स्टुडंट्स, देर आर बॅड टीचर्स, देर आर नो बॅड वार,
देर आर बॅड पॅरेंट्स. ही पॅरेंट्सचं आणि टीचर्सचं कर्तव्य आहे की पिक्चर कसा पाहावा हे शिकवणं, गाणं कसं ऐकावं हे शिकवणं, कादंबरी कशी वाचावी हे शिकवणं, हे पालकांचं आणि शिक्षकांचं काम आहे. पण आपल्याकडच्या पालकांना शिक्षकांना वेळ नाही, शिक्षकांनाच काही माहिती नाही, पालकांनाही बऱ्यापैकी कमी माहिती आहे, किंवा पालक सांगण्याचा प्रयत्न करतात, त्यांना योग्य पद्धतीने इम्पॅक्ट सांगता येत नाही, अशी अनेक कारणं आहेत. त्याच्यामुळं लोकांना काय क्वालिटी कशी बघावी हेच माहिती नाहीये, क्वालिटी कशी ठरवावी हेच माहिती नाहीये. सरप्राइझिंगली मुलांना आजची गाणी आवडतात, आणि आई शपथ सांगतो आजच्या गाण्यामध्ये आवडण्यासारखं काहीही नाहीये. हा, आजच्या अभिनयामध्ये काहीतरी चांगलं सांगण्यासारखं आहे. जुन्या काळचा अभिनय थोडासा अवघडलेला असायचा, काही चांगलेच नट फक्त चांगलं काम करायचे, बाकीचे फार पोशाखी आणि नाटकी काम करायचे. आजकालचे सगळेच नट बऱ्यापैकी नॅचरल नैसर्गिक काम करतात. असा अभिनयामध्ये चांगली सुधारणा झालेली आहे. पण गाण्यामध्ये नाही, काव्य तर बोंबललेलंच आहे, कविता बोंबललेली आहे, काव्य बोंबललेलं आहे. म्हणून आम्ही जुनी गाणी सांगतो, आणि गाणी आम्ही निवडून देतो, ही गाणी या गाण्यावरती करा असं आम्ही सांगतो RTRला. तसं याही वेळेला आहे. आता याही वेळेला ते त्यांचे डेमोजमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल. तर मागच्या वेळेला ऋतुजानं प्यासामधलं जिने नाज रे हिंद पर्व कहा है हे गाणं निवडलं होतं. नंतर त्याच्यावर डेमो झाला नाही, पण तिने गाणं निवडलं होतं की सर हे गाणं सांगा. आता हे गाणं अवघड आहे, हे गाणं पिक्चराइज, हे गाणं प्यासा नावाच्या पिक्चर मधलं आहे. अतिशय गाजलेलं पिक्चर आहे. गुरुदत्तचे जे 3 शोकांतिका मानल्या जातात, प्यासा, कागज के फूल आणि साहब बिबेर गुलाम, त्यातलं प्यासामधलं गाणं आहे, जिने नाज है हिंद पर्व कहा है. ओके, हे गाणं म्हणजे कालातीत गाणं आहे. कालातीत म्हणजे कुठल्याही काळी गाणं लावा, ते त्या काळामध्ये रिलेव्हंट वाटतं गाणं. आजही तुम्ही युट्यूबवरती जाऊन रात्री ऐका, तुम्हाला आरतीच्या आल्या आजही चालतं की गाणं असं वाटेल. रिलेव्हंट गाणं 52चं आहे, 52 ते 55 मधलं गाणं आहे, पण ते आजही रिलेव्हंट आहे. 60 वर्षांनी, 60 कुठे 70 वर्षांनी आजही ते गाणं रिलेव्हंट आहे. सो त्या गाण्यामध्ये अनेक अवघड शब्द आहेत. त्या गाण्याचा मूड, ते गाणं कसं डेव्हलप झालं, त्या गाण्याचं संगीत, त्या गाण्यातल्या प्रत्येक उर्दू शब्दाचा अर्थ, साहिरचं गाणं आहे ते, मोहम्मद रफीनं गायलेलं आणि SD बर्मनचं संगीत असलेलं. तर तिनं सांगितलं होतं की सर आम्हाला हे गाणं समजून सांगता का. आणि मग मी एक लेक्चर अख्खं घेतलं होतं हे गाणं समजून सांगायला. हे गाणं समजून सांगायला मी एक अख्खं लेक्चर घेतलं होतं. आणि मी जेव्हा हे सांगतो ना, तेव्हा मुलांमध्ये तो परिणाम दिसतो. म्हणजे परत एकदा माझं वाक्य ते खरं ठरतं की मुलांना जर चांगलं काय नीट सांगितलं, चांगलं काय कसं पाहायचं, चांगलं कसं अनुभवायचं हे तर सांगितलं, तर करणारी मुलं आहेत. पालक आणि शिक्षकांची चूक काय होते माहितीये का, नाही आता त्यांना चांगल्याची जाणीव नाही म्हणून ते हाड करून टाकतात आपल्या पाल्याला किंवा आपल्या विद्यार्थ्याला. चूक आहे, चूक आहे. त्यांना चांगलं सांगा, मुळात त्यांना तुम्ही चांगलं सांगा, चांगलं पटवून द्या हे चांगलं कसं आहे. भिगे होठ तेरे प्यासा दिल मेरा सारख्या भुकड गाण्यापेक्षा चंदन साबन चंचल चितवन धीरे से तेरा हे मुस्काना हे गाणं कसं चांगलं आहे नुसतं सांगू नका, पटवून द्या, पटवून द्या. इकडच्या गाण्याचा अर्थ सांगा, या गाण्याचा अर्थ सांगा, आपोआप कळतं चांगलं काय आहे ते, आपोआप चांगलं काय आहे ते. तुम्ही नुसतं म्हणून नाही चालणार, त्यांना पटवून द्या चांगलं काय. ते पटवलं तर पोरं काय भन्नाट करतात. याचं बेस्ट एक्झाम्पल RTR1, RTR2, RTR3चे फक्त जुन्या गाण्यांच्या वेळेचे केलेले डेमो बघा, तुमच्या लक्षात येईल काय केलेलं लोकांनी, ते काय काय खलास केले. ते फक्त ते सांगणार कोणतरी पाहिजे. आपल्याकडे प्रॉब्लेम काय माहितीये का, शिव्या देणारे खूप आहेत, करणारे कमी आहेत आणि करून घेणारे कमी आहेत. शिवाय देणार आणि हे नुसतं शिक्षक आणि पालक यांच्यातच बघायला मिळत नाही, देशाच्या लेवलही तसंच आहे. शिव्या देणारे खूप आहेत, करणारे आणि करून घेणारे कमी आहेत. करणारे आणि करून घेणारे कमी आहेत. त्यामुळे मी जे लिहितो ना प्रत्येक वेळेला, अरे बोलणे वाले बहुत हुए, बोलणारे खूप झालेत, करणारे कमी आहेत. आणि समर्थ रामदास स्वामी म्हणतात क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. आणि आपल्या देशात तर नुसती वाचाळताच आहे, क्रिया नाहीच आहे, क्रिया नाहीच आहे. क्रिया करणारे लोक गप बसून काम करतात, डायरेक्टली काम करतात आणि बाकीचे बसतात बोंबलत. फक्त केलं पाहिजे, पालकांनी केलं पाहिजे, पालकांनी चांगलं काय ते समजून सांगितलं पाहिजे. आमच्या पाल्याला ते पटत नाही, असं नाही, पटवून द्या. पटवून देण्याची तुमची शक्ती पाहिजे. तुम्ही पालक आहात, पाहिले ते पटवून, म्हणजे जर का त्याला पटत नसेल तर तुम्ही कमी पडताय, पटवून द्यायला तुम्ही कमी पडताय. हे खूप महत्वाचं आहे.
मग RTR4 साठी अशा प्रकारे कुठल्या तरी गाण्याचा अर्थ सांगायचा आजचं लेक्चर आहे. जसं मी RTR3 साठी व्यासाचं गाण्याचा अर्थ सांगितला होता, तसा RTR4 साठी मी असाच एक प्रसंगम किंवा असंच एक गाणं म्हणजे असंच मी निवडलेलं आहे. ओके, बघूया चांगलं काय आहे ते, चांगलं कसं पाहायचं. जस्ट ऐका, जस्ट एन्जॉय. एन्जॉय म्हणण्यापेक्षा सुद्धा एन्जॉय नका करू, इन्व्हॉल्व्ह व्हा. इन्व्हॉल्व्ह व्हा. तुम्हाला कळलं पाहिजे चांगलं कसं बघावं, चांगलं कसं. आणि तुम्ही माझ्यापेक्षा चांगलं पाहू शकला पाहिजेत, तुम्ही माझ्यापेक्षा चांगलं ऐकू शकला पाहिजेत, तुम्ही माझ्यापेक्षा चांगलं समजू शकला पाहिजेत. आपोआप तुमचा RTRचा डेमो काय बनतो बघा. RTRची मंडळी सावधान सावधान. स्पेशली ती लोक जी इंग्रजी मीडियम मधून आली, त्यांच्या आई वडिलांनी आपल्या मुलांनी हाय पंडू इंग्रजी बोलावं म्हणून त्यांना इंग्रजीत घातलं. तिथं त्यांचं काही भलं झालं नाही तर नाही, वर तिकडं घातलं म्हणून मराठी म्हणजे मातृभाषेची बोंबाबोंब झाली. म्हणजे मराठी असेल, गुजराती असेल ना तर हिंदी असेल, त्याची बोंबाबोंब झाली. त्यामुळे धोबिका पोता होऊन बसला ना घर का ना घाट का. इंग्रजी शाळेत घातलं पण तिथं बोंबाबोंब म्हणून इंग्रजी चांगलं नाही, आणि तोपर्यंत मराठी आणि हिंदी आणि गुजरातीशी टच घाला म्हणून ते चांगलं नाही. थोडक्यात काय काहीच चांगलं नाही असं होऊन बसलं या लोकांचं. त्यांनी सावधान. त्यांना हे कळलं पाहिजे चांगलं काय असतं, चांगलं कसं पाहायचं असतं. बघा बघा तुम्हाला कळतं का ते. मी 2 गाणी सांगणार आहे आज, 2 गाणी सांगणार आहे, बघूया जमतं का. पहिलं गाणं मी काही सांगणार नाही, ते गाणं कुठल्या पिक्चर मधलं सांगणार नाहीये, कुठल्या संगीतकाराचंही सांगणार नाहीये, कुठल्या गीतकाराचंही सांगणार नाहीये. मी फक्त स्टोरी सांगत जाणार आहे. योग्य वेळ आली की मी गाणं सांगणार आहे, त्या गाण्याचा अर्थ सांगणार आहे, पुढे ती स्टोरी पुढे कंटिन्यू करणार आहे. आणि तुम्हाला ती स्टोरी फक्त सांगून स्टोरीच्या शेवटी मी सांगेन त्या पिक्चरचं नाव काय, त्या म्हणजे गायकाचं नाव काय, त्याचं गीतकाराचं नाव काय, संगीतकाराचं नाव काय मी सांगेन शेवटी. का ते काही जणांना पिक्चर आठवेली पण त्यांनी चार बॉक्स मध्ये काही टाकू नका आता, काही टाकू नका आता. जस्ट ऐका आणि इन्व्हॉल्व्ह व्हा. डोंट वरी, मी तुम्हाला इन्व्हॉल्व्ह व्हायला लावीन, हे माझी जबाबदारी. दिल्ली नावाचं एक शहर आहे, दिल्लीतली स्टोरी आहे. दिल्लीमध्ये एक तरुण आणि तरुणी एकमेकांचं ज्याला आपण प्रियकर प्रियसी प्रेमी युगुल आहे. ओके, दिल्लीमध्ये एक प्रेमी युगुल आहे आणि दोघांचं घट्ट प्रेम आहे दोघांचं. दोघांनी एकमेकांना लग्नाच्या अनाभाका घातलेल्या आहेत. आता होतं असं की जेव्हा खरोखर लग्न करायची वेळ येते, त्यावेळेला त्या मुलाची आई त्या मुलाला सांगते की या मुलीशी, ही मुलगी चांगली आहे, म्हणजे तो त्या मुलीला घेऊन घरी येतो, ही माझी भावी पत्नी म्हणून सांगतो. आणि आई तुला ती आवडली का वगैरे वगैरे तो म्हणतो. आई म्हणते छान आहे की मुलगी, काही पण प्रॉब्लेम नाही. आणि नंतर ती गेल्यावरती आई सांगते मुलगी चांगली आहे, ज्या घरात जाईल त्या घरामध्ये घराला सुखी ठेवेल, पण घराला किंवा तुला सुख नकोय. तू या मुलीला लग्नाचं वचन द्यायच्या आधी मला एक वचन दिलेलं आहेस, गरिबीतून बाहेर पडण्यासाठी तू काय करशील. आणि आज तुझ्या कंपनीचा बॉस माझ्याशी बोललेला आहे, त्याला त्याच्या कंपनीमध्ये तुला वर घेऊन जायचंय आणि त्याच्या मुलीशी तुझं लग्न व्हावाशी तुझ्या बॉसची इच्छा आहे. जर लग्न तू जर केलंस तर प्रगती 13 कदम चुमेली. तू कुठे जाशील, तू कोण बनशील, हिच्याशी लग्न केलंस तर ही गरीब आहे, सुखी ठेवेल तुला सुख देईल, मानसिक सुख देईल, पण ज्या सुखासाठी तू मला वचन दिलेलं आहेस आणि ते वचन तू शांतीला द्यायच्या आधी मला दिलेलेस, लक्षात ठेव, ते तू मला दिलेस आधी. आणि म्हणून तुझं एक कर्तव्य आहे. आणि तो मुलगा आईच्या वचनापायी म्हणा किंवा एकूणच संपत्तीचं जे काही समोर आलेलं जे काही चित्र आहे त्याच्याकडे पाहून या मुलीला डंप करून, म्हणजे नाही म्हणून, या मुलीला नाही म्हणून लग्न करतो त्या आपल्या कंपनीच्या मालकाच्या मुलीशी. मोठी कंपनी असते, प्रचंड मोठी कंपनी असते, आणि लग्न करून टाकतो. हिला तो लग्नाला बोलवत पण नाही. तिला कळतं, कारण ते एका ऑफिस मधले असतात, तिला कळतं
ती जाऊन त्याला पुष्पगुच्छ देते आणि म्हणते की अरे तू मला बोलवलं पण नाहीस का, तुला असं वाटलं का की मी नाही येणार का, का तुला मला कोण तोंड कसं दाखवायचं अशी भीती वाटली होती. त्याला तो खजील होतो. तो म्हणतो की मला हा निर्णय का घ्यावा लागला हे सांगतो तुला. ती म्हणते आता सांगण्यात काय पॉइंट आहे, मला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये, आता सांगण्यात काही पॉइंट नाहीये. एक 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 दो रहा तो तुम्हारे सामने आया था, तूने एक रास्ता चुन लिया, असं ती मग म्हणते. आणि म्हणते की मी हे शहर सोडून जाणार आहे, आता मी इथं थांबणार नाहीये. आणि तुला काही म्हणजे तुला काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल किंवा नसेल, तुम्हें मतलब हो या ना हो, लेकिन तुम्हें बताना मेरा फर्ज है. आणि म्हणून ते सांगते की मैं तुम्हारे बच्ची की माँ बनने वाली हूँ. हे वाक्य इतकं कॉमेडी आहे जुन्या पिक्चर मधलं, अनेक ठिकाणी अनेक वेळेला वाजवलेलं वाक्य आहे. पण या प्रसंगामध्ये त्या अभिनेत्रीने ते ज्या पद्धतीने घेतलंय, त्या अभिनेत्याने ज्या पद्धतीने रिॲक्ट केले आणि एकूणच प्रसंग दिग्दर्शकानं ज्या पद्धतीने घेतलाय, या वाक्यात चटका लावून जातं. मुळात या वाक्याचं नेहमीप्रमाणे समोरची हिरोईन रडत रडत डोळे गाळत हे वाक्य सांगत नाही, अतिशय ठामपणे सांगते की तुम्हें मतलब हो ना हो, लेकिन मेरा फर्ज बनता है कि तुम्हें यह बात बता दूं, और मैं तुम पर कोई जोर जबरदस्ती करने वाले नहीं हूं. आणि म्हणून ती शहर सोडून जाते. ती शहर सोडून जाते. ती प्रेग्नंट असतेच. ती प्रेग्नंट असते आणि ती नंतर एडिटिंगच्या ह्याच्यामध्ये म्हणजे पिक्चरच्या सीन नुसार ती एका मुलाला जन्म देते. ती एका मुलाला जन्म देते आणि नंतर म्हणजे जन्म देते. तिचं लक्ष असं पाळण्याकडे गेलेलं दाखवलेलं आहे आणि तिथं सीन कट केलाय. डायरेक्टली बॅकग्राऊंडला एक मंद पण गंभीर संगीत सुरू होतं. एकदम निष्पर्ण रस्त्यावरती सीन येतो. निष्पर्ण म्हणजे वटलेली झाडं आहेत दोन्ही बाजूनं, डांबरी रस्ता आहे, पण तो डांबरी रस्ता त्यातल्या त्या उन्हामुळं त्याचे चटके आपल्याला पाहताना सुद्धा जाणवतात. इतका त्याच्यामध्ये चटके आहेत. आणि ती अशी सुन्नपणे समोर बघतीये, पण तिच्या हातामध्ये बाळ येते. बघतीये मात्र ती समोर, बरं का, बघतीये समोर, म्हणजे म्हणतात ना ती समोर रस्ता बघते, पण जणू काही तिचं मन मात्र कुठेतरी शून्यात बघते. त्या टक्क डोळ्याने ती डोळे न मिटता म्हणजे पापण्या न मिटता आणि त्या आपल्या हातामध्ये ते बाळ घेऊन ती मंद गतीनं पण ठाम गतीनं ती पुढे चाललेली आहे, पापण्या न मिटता. आणि माग बॅकग्राऊंडला लताबाईंचा आवाज आहे. तू मेरे साथ रहेगा मुन्ने, तू मेरे साथ रहेगा मुन्ने, ताकि तू जान सके. तू मेरे साथ रहेगा मुन्ने, ताकि तू जान सके. तुझको परवान चढ़ाने के लिए कितने संग दिल मराहिल से तेरी माँ गुजरी. तू मेरे साथ रहेगा मुन्ने, ताकि तू जान सके. तुझको परवान चढ़ाने के लिए कितने संग दिल मराहिल से, कितने संगीन मराहिल से तेरी माँ गुजरी. संगीन नाही, संगीन. तर याचा अर्थ असा आहे की तू माझ्या बरोबरच असणार आहेस बाळा, कारण तुला हे कळलं पाहिजे की तुला परवान चढवण्यासाठी म्हणजे तुला म्हणजे तुला महान करण्यासाठी किंवा तुला चांगल्या पद्धतीनं वाढवण्यासाठी, तुला मोठं करण्यासाठी तुझी आई किती संगीन, संगीन म्हणजे किती क्रूर, किती संगीन, मराहिल म्हणजे संकटांमधून व्यथांमधून पार गेली. तू मेरे साथ रहेगा मुन्ने, ताकि तू जान सके, म्हणजे तुला कळेल. तुझको परवान चढ़ाने के लिए कितने संगीन मराहिल से तेरी माँ गुजरी. नंतर पुढं ते बाळ असं रडताना दाखवलंय. आई शिवणकाम करते ती तिची आणि त्याला पुढचं कडवं सुरू होतं. तू मेरे साथ रहेगा मुन्ने, तू मेरे साथ रहेगा मुन्ने, ताकि तू देख सके, ताकि तू देख सके, ताकि तू देख सके. आता इथं एक महत्वाचा मुद्दा आहे. ते बाळ रडतंय, त्याला कळणार काहीच नाहीये, ती म्हणत पण काहीच नाहीये. हे गाणं मागं बॅकग्राऊंडला आहे, ती म्हणत काहीच नाहीये, हे गाणं बॅकग्राऊंड आहे. म्हणजे हे गाणं म्हणताना तिचे ओठ हालत नाहीयेत. हे गाणं बॅकग्राऊंडला लताबाईंच्या आवाजामध्ये फक्त आपल्याला
आपल्याला ऐकू येते, पण ना ते बाळ ऐकते ते गाणं, ना ती ते म्हणतीये, ना ती ते म्हणतीये. म्हणजे हे गाणं ही परिस्थिती आहे, कुणाचं म्हणणं नाहीये किंवा कोणाचं ऐकणं नाहीये. ओके, ताकि तू देख सके, तू मेरे साथ रहेगा मुन्ने, ताकि तू देख सके कितने पांव, कितने पांव मेरी ममता के कलेजे पे पडे. म्हणजे किती निर्दय पायांनी माझं ममतेचं हृदय, म्हणजे एका मातेचं हृदय किती किती निर्दय पायांनी चिरडलं गेलं. कितने खंजर, कितने खंजर मेरी आंखों मेरी कानों में गडे. म्हणजे किती किती खंजीर, किती सुऱ्या, किती जखमा माझ्या डोळ्यात, म्हणजे किती खंजीर माझ्या डोळ्यात खुपसली गेली, माझ्या कानात खुपसली गेली. तू मेरे साथ रहेगा मुन्ने, ताकि तू देख सके. मगाशी होतं ताकि तू जान सके, आता तू देख सके कितने पाव मेरी ममता के कलेजे पे पडे, कितने खंजर मेरी आंखों मेरे कानों में गडे. हे याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं की याला वाढवताना ती जिथे जिथे राहायची तिथे तिथे विचारलं जात असणार आहे, याचा बाप कुठे आहे, याचा बाप कुठे आहे तिला. आणि मग त्याला सांगताना अवघड गेला असणार की बाप कोण आहे, बाप कोण आहे, बापू कुठे आहे. म्हणजे बापाने एकतर टाकून दिलेली आहे, बापाने एकतर टाकून दिलेली आहे, किंवा ही बिनब्याही माँ आहे. मग कितने 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 पाव मेरी ममता के कलेजे पे पडे. मग अशा वेळेला बिनबापाचा मुलगा म्हणून त्याला हिणवताना, त्याला कळणार नाही, तो लहान आहे अजून, पण बिनबापाचा मुलगा म्हणून त्याला हिणवताना आईच्या काळजावरती काय होतं, आईचं काळीज किती निर्दयपणे चिरडलं गेलं, तोडवलं गेलं, हे त्या ओळीत कळतं. कितने खंजर म्हणजे किती घाव, किती लोकांनी, ज्याला आपण टॉन्टिंग म्हणतो, किती कितने खंजर मेरी आंखों में, म्हणजे काही जणांनी डोळ्यांनी दाखवलं तू काय आहेस, तू काय जातीची बाई आहेस. आणि कित्येकांनी बोलून दाखवलं जे कानातून माझ्या गेलं. कितने खंजर मेरी कानों में मेरी मेरे कानों में मेरी आंखों मेरे आंखों में मेरे कानों में गडे. गडे शब्दातून ती जी ताकद आहे ना, ती फार आहे. म्हणजे घुसवणं ह्याच्यापेक्षा सुद्धा गढे हा जो शब्द आहे तो भयंकर ताकदवान शब्द आहे. तू मेरे साथ रहेगा मुन्ने, ताकि तू जान सके तुझको परवान चढ़ाने के लिए कितने संगीन मराहिल से तेरी माँ गुजरी. तू मेरे साथ रहेगा मुन्ने, ताकि तू देख सके, ताकि तू देख सके कितने पांव मेरे ममता के कलेजे पे पड़े, कितने खंजर मेरी आंखों मेरे कानों में गड़े, तू मेरे साथ रहेगा मुन्ने. ह्या दोन वाक्यातून आईची वेदना कळते. नंतर एकदम चित्र बदलतं, नंतर चित्र बदलतं सीन मध्ये. आई अशी कठोरपणे एका दरडीवरती अशी उभी आहे, ताठ मानेनं बघतीये पुढं. आणि ते मूल आता किती 5 वर्षांचं असेल, 5 वर्षांचं मूल आहे. आपल्याला न पेलणारा दगड डोक्यावर घेऊन लंगडत्या पायानं ते चालतंय. त्याला तो दगड पेलत नाहीये हे आईलाही कळतंय, आजूबाजूच्यांनाही कळतंय, पण त्या मुलाला कळते तो न कळण्याच्या वयाचा आहे, तो खूप लहानच आहे तो. आणि त्यावेळेला मागं लताबाईंचा आवाज परत काहीतरी सांगतोय, परत काहीतरी सांगतो. मैं तुझे रहम के साये न मैं न पलने दूंगी, मैं तुझे रहम के साये में न पलने दूंगी, जिंदगानी की कड़ी धूप में जलने दूंगी, ताकि तप तप के तू फौलाद बने, माँ की औलाद बने. बघा, मैं तुझे रहम के साये में न पलने दूंगी. मी तुला दयेच्या, किंवा आता हा एकटा बिन बापाचा, आई अशी गरीब आणि हे अशा गरिबीच्या आणि याच्या सायेमध्ये मी तुला नाही पाठवणार. मैं तुझे रहम के साये में न पलने दूंगी, जिंदगानी की कड़ी धूप में जलने दूंगी. म्हणजे जीवनाच्या त्या कडकडीत उन्हातच मी तुला तापवणार आहे. म्हणजे नसेल तरी मी ते ऊन आणीन तुला त्याच्यामध्ये तापवण्यात, तुला त्या भट्टीमध्ये झोकण्यासाठी. जिंदगानी की कड़ी धूप में जलने दूंगी, ताकि तप तप के तू फौलाद बने. तापून तापून तू कोण होशील, पोलाद बनशील, पोलाद, लोखंड. आणि नुसतं लोखंड नाही, ताप अनेक वेळेला जीवनाच्या आगीत होरपळलेलं, तापलेलं, तप्त झालेलं लोखंड. ताकि तप तप की तू फौलाद बने, माँ की औलाद बने. आणि तू माझी औलाद म्हणवली जाशील, माँ की औलाद बने. या कडव्यानंतर
अचानक सुरुंगाचा स्फोट दाखवलाय. सुरुंगाचा स्फोट दाखवलाय. कारण हे खाणीवरती काम चाललेलं असतं. हे जे दगड वाहण्याचं काम आहे, ती त्याला घेऊन खाणीवरती दगड त्याच्याकडून हे करत असते. हे आपल्याला तेवढं त्या सीन मधनं कळतं. आजूबाजूला बायका वगैरे पाठीमध्ये दगड विटा वगैरे वाहतायत आणि हा मुलगा आपल्या परीनं एक वाहतोय. हे कडव्यातून कळते की कुठेतरी खाणीवर काम चाललंय आणि हा मुलगा पण या मुलाकडनं त्याची आई खाणीवरती काम करून घेते या वयामध्ये. चाइल्ड लेबर चाइल्ड लेबर. आणि कोण करून घेते? खुद्द आई, खुद्द आई, खुद्द आई. नंतर तो सुरुंगाचा स्फोट दाखवलाय आणि सुरुंगाच्या स्फोटातून तो हिरो, तो मुलगा मोठा झालेला मुलगा तर सुरुंगाच्या स्फोटाच्या धुरातून येताना दाखवलाय. असा धुरातून येताना दाखवलाय. त्याचं येतानाच त्याची नजर त्या एक तर तो अभिनेताच महान आहे तो, त्यामुळे प्रश्नच येत नाही काही. पण त्याची नजर त्याचा आजूबाजूला बघणं, नुसतं एकदा इकडे बघतो, एकदा इकडे बघतो, एकदा समोर बघतो, त्याच्या नजरेतला तो जो निर्भीडपणा आहे, हे त्या आईचं जे तप की तू फौलाद बने त्याच्याशी कुठेतरी बरोबर मॅच करणार आहे. अर्थात त्या अभिनेत्याने त्या ताकदीनं दाखवलं तो. आणि नंतर दिग्दर्शकानं तो किती निर्भीड आहे हे दाखवण्यासाठी अतिशय अतिशय सुंदर कला केलेली आहे. त्याच्या तोंडामध्ये बिडी दाखवलेली, आपली गायचा बिडी. ओके, बिडी दाखवलेली आहे आणि खाली सुरुंगाची वात दाखवलेली आहे. तर तो खालनं ती वात उचलतो, आपल्याच बिडीला फुंकर मारून ती वात अशी लावतो, खाली ठेवतो बरं का. आणि त्याच्याकडे पाहत मागं वळून पुढे निघून जातो, चालत आणि जाऊन एका पत्र्याच्या शेड खाली उभा राहतो. त्यावेळेला त्या पत्र्याच्या शेडमध्ये लोक म्हणतात, तुला भीती नाही वाटत? तुला भीती नाही वाटत की तू या बागेत फिरल्यासारखं तू सुरुंगाला आग लावून येतोस? त्याच्यावरती त्याचं जे वाक्य आहे, जिसने अपनी माँ को 25 बरस जलते देखा, उसे जलने से उसे बारू से क्या डर लगेगा. ह्याच्यातून ते जे जळणं आहे, आईचं जळणं, ते त्याला किती कळलेलं आहे हे पण कळतं. त्या जळण्यामुळे तो कसा बनलाय, कडवट बनलाय हे पण कळतं. आणि मग कोणते धावत पळत तिकडून असं पळत येतं आणि त्याला असं सांगते की आई खूप आजारी आहे, चला. आणि तो जीव खाऊन पळतो घरी पळतो. घराचं दार तो म्हणजे धाडकन उघडतो, आत येतो तर आई खाटेवरती, कॉट नाही हा, बिछाना नाही, दिवाण नाही, खाट ह्याची ह्याची सुंभाची खाट असते ना त्या टाईपची, हा बाज म्हणतात त्याला. तर त्या खाटेवरती अशीच कृश झालेली आणि म्हणजे डोळे शरीरापेक्षा मोठे वाटणारी अशी ती आई तिथं म्हातारी, अतिशय म्हातारी, जक्क म्हातारी कृश झालेली आई आहे. आणि तो जाऊन तिचा हात पकडतो. ती अगदीच जायच्या पंथाला आहे, कारण ती मुळात खूप दिवस ती आजारीच असते. त्यावेळेला मरताना ती आपल्या मुलाला काही गोष्टी सांगते. काही 2-3 वाक्य सांगते ती. ओके, ती म्हणते की बर, आता ते 25 वर्ष एकमेकांशी बोललेले असतातच की भरपूर, सगळी दुःख तिने सांगितलेले त्याला, तर सगळं माहिती. उसने अपनी माँ का जलना देखा है इतने साल. मग सर आता काय राहिलं ते सांगायचं? बघा ती काय सांगते पहा मरताना पण ती सांगते की मैं तुझे कोई सुख नहीं दे सकी. बघा आई जाताना काय सांगते, मी तुला काहीही सुख देऊ शकले नाही, मी तुला फक्त दुःखच दिलं. तो म्हणतो, अगं नाही, तू मला कसं वाढवलंस, किती प्रेम दिलंस, तेच माझं सुख आहे. पण ती नंतर जाताना काय म्हणते पहा, आयुष्यात कधी कमजोर होऊ नकोस. ये दुनिया कमजोर को जीने नहीं देती. जिंदगी में कभी कमजोर मत बनना. मैं तुम्हारी आंखों में कमजोरी नहीं. मी तुझ्या डोळ्यामध्ये कमजोरी पाहू इच्छित नाही, हिम्मत देखना चाहते हूँ. मैं तुम्हारी आंखों में हिम्मत देखना चाहती हूँ, कमजोरी नाही. त्या तो तिला जवळ घेतो आणि मग म्हणतो की हो आई, मी कधी कमजोर नाही होणार. आणि त्याला कुठेतरी जाणवतं की आई रिॲक्ट नाही करत. आणि जेव्हा तो आईला खाली ठेवतो तेव्हा आई निष्प्राण झालेली असते, गेलेली असते आई, आणि टक्क उघड्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत असते. तो उठतो आणि कॅमेरा बघा, आता दिग्दर्शकाची कमाल आहे. तो उठतो आईचा चेहरा, आणि असा तो आईपासून म्हणजे अविश्वासानं गेली, आत्ता तर होती, इतके वर्ष तर होती,
गेली, आता संपलं, आता पुन्हा आई मला दिसणार नाही, गेली आहे. या फीलनं तो जे मागं यायला लागतो, अविश्वासानं, अरे अशी कशी गेली, आईकडे तो एकटक पाहत असतो. आई गेलेली आई गेलेल्या निष्प्राण डोळ्यांनी त्याच्याकडं पाहत असते एकटक. आणि मागं येता येता मागं लताबाईंचं या गाण्याचं शेवटचं कडवं सुरू होतं. जब तलक होगा साथ निभाऊंगी मैं, जब तलक होगा साथ निभाऊंगी मैं, फिर चली जाऊंगी उस पार के सन्नाटों में, फिर चली जाऊंगी उस पार के सन्नाटों में. आता बघा इथं इथं आता कौतुक बघा कसं आहे ते, म्हणजे दिग्दर्शकाचं कौतुक आहे बघा. हे जब तलक होगा साथ निभाऊंगी मैं फिर चली जाऊंगी या वाक्याच्या बॅकग्राऊंडला ती गेलेलीच आहे, पण ते जे डिस्टन्स त्यांच्यातलं वाढताना दाखवलंय ना कॅमेरानं, फार छान दाखवलंय ते. फिर चली जाऊंगी उस पार के सन्नाटो में, म्हणजे जेव्हा जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत मी तुला साथ देईन, पण जेव्हा अशक्य होईल तेव्हा निघून जाईल त्या उस पार के सन्नाटो में, त्या म्हणजे न माहिती असलेल्या त्या पलीकडच्या पलीकडच्या आगाढ शांततेमध्ये निघून जाईन मी. और तारों से तुझे झापूंगी, और तारों से तुझे झापूंगी, जख्म सीने में लिए फूल निगाहों में. बघा, आणि ताऱ्यांच्या पलीकडून मी तुझ्याकडे बघेन, त्यावेळेला तुझ्याकडे बघताना माझ्या छातीमध्ये माझ्या हृदयामध्ये जखमा असतील, पण जखम सीने में लिए, पण डोळ्यात मात्र जखमा असणार नाही. डोळ्यात मात्र माझ्या मुलाला वाढताना बघणाऱ्या मुलाला वाढण्याची फुलंच असतील, नजरेत फुलं असतील, पण हृदयात मात्र जखमा असतील. जख्म सीने में लिए फूल निगाहों में लिए, जब तलक होगा साथ जब तलक होगा निभाऊंगी साथ में, फिर चली जाऊंगी उस पार के सन्नाटों में, और तारों से तुझे झापूंगी, जख्म सीने में लिए फूल निगाहों में लिए. आणि पुढं बघा, पुढचं कडवं हे मला नेहमी, म्हणजे मी जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकलंय ना तेव्हा तेव्हा थक्क करत गेलेलं आहे की एक आई असं कसं सांगू शकते. पण या चित्रपटाची कथाच अशा पद्धतीने लिहिली गेली आहे की आईच असं सांगू शकते, आणि याच मुलाची हीच आई आणि भोगलेली आईच असं सांगू शकते, असंच सांगू शकते. एखादी श्यामची आई असंच सांगू शकते. बघा ती काय सांगते, जख्म सीने में लिए फूल निगाहों में लिए, मेरा हर दर्द तुझे दिल में बसाना होगा. माझं प्रत्येक दुःख तुला आता तुझ्या हृदयात ठेवलं पाहिजे, तुझ्या हृदयामध्ये सामावून घेतलं पाहिजे. मेरा हर दर्द तुझे दिल में छुपाना, दिल में बसाना होगा. मैं तेरी माँ हूं, मेरा कर्ज चुकाना होगा. पहिली आई असेल जी आपलं कर्ज मागते. मैं तेरी माँ हूं, मेरा कर्ज चुकाना होगा. आणि याच्या पुढच्या दोन ओळी म्हणजे अख्ख्या पिक्चर मध्ये तो हिरो असा का वागतो त्याचं उत्तर आहे. पुढच्या दोन ओळी हा हिरो अख्खा पिक्चरभर असं का वागतो, तो हिरो असून अँटी हिरो का होतो, तो निगेटिव्ह का होतो, तो निगेटिव्ह का वागतो, हे त्या पुढच्या दोन ओळीत कळतं. मेरा हर दर्द तुझे दिल में बसाना होगा, मैं तेरी माँ हूं, मेरा कर्ज चुकाना होगा, मेरी बर्बादी के ज़ालिम अगर आबाद रहे, मैं तुझे दूध न बख्शूंगी, तुझे याद रहे. त्यात दोन शेवटचे, मेरी बर्बादी के जामीन अगर आबाद रहे, म्हणजे ज्यांनी मला बर्बाद केलं त्याचे 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 जामीन म्हणजे माझ्या बर्बादीला कारणीभूत असणारे, मेरे बर्बादी के जामीन अगर आबाद रहे, ते मात्र सुखी राहिले, ते मात्र आबाद राहिले, मैं तुझे दूध न बख्शूंगी, मैं तुझे दूध न बख्शूंगी, तुझे याद रहे. हे त्याची आई सांगते. आणि मग गंमत अशी की यातल्या या ज्या शेवटच्या ओळी आहेत ना, म्हणजे पहिल्या दोन ओळी ज्या होत्या
कुठल्या आपल्या जब तक होगा साथ निभाऊंगी मैं, फिर चली जाऊंगी उस पार के सन्नाटे में, हे तर झोपडी बाजार घरातलंच आहे. पण जेव्हा और झाकून और तारों से तुझे झाकूंगी, त्या तिची पुढं हे पेटलेली दाखवली चिता, आणि कोणी नाही आजूबाजूला, तो एकटा आहे. तिच्या चितेसमोर तो एकटा आहे, चिता धडाडून पेटलेली आहे, तो एकटा आहे, सुंद नजरेने त्या चितेकडे बघतोय. आणि मग त्या बॅकग्राऊंडला हे या पुढच्या ओळी आहेत. और तारों से तुझे झाकूंगी, जख्म सीने में लिए, फूल निगाहों में लिए, मेरा हर दर्द तुझे दिल में बसाना होगा, मैं तेरी माँ हूं, मेरा कर्ज चुकाना होगा, मेरी बर्बादी के जामिन अगर आबाद रहे, मैं तुझे दूध ना बख्शूंगी, तुझे याद रहे, तुझे याद रहे, तुझे याद रहे. हे गाणं लताबाईंनी ज्या पद्धतीनं म्हटलंय ना, कुठल्या तरी कल्याण रागाचं गाणं आहे हे, मला आता आठवत पण नाही, कुठल्या तरी कल्याण रागाचं गाणं आहे. पण मला हे गाणं नेहमी आठवलं ना की मला दुसरं असंच गाणं एक आठवतं. याला पण गाण्याच्या ओळी आणि अर्थ पूर्ण वेगळे, पण मला ते गाणं आठवतं, आह मधलं लताचं, पत्ते कभी धडके हवा आए तो चौके कम, ये शाम की तन्हाइया ऐसे में तेरा गम. या दोन्हीचे काय राग एक आहे का, या दोन्हीचं मीटर एक आहे का, या दोघांचं काय इंटेन्सिटी एक आहे, दोघी लताबाई आहे, पण दोघांचे संगीतकार पूर्ण वेगळे. ओके, आजचा या गाण्याचा संगीतकार आहे ये शाम के तन्हाइयाचे शंकर जयकिशन आहे, आणि इकडं तू मेरे साथ रहेगा मुन्नेचा संगीतकार आहे खय्याम आहे संगीतकार. ओके, तिकडचं गाणं लिहिलंय राजेंद्र कृष्ण शैलेंद्रनं, आणि इकडचं हे गाणं लिहिलेलं आहे तू मेरे साथ रहेगा मुन्ने साहिर लुधियानवी. नशिबानं बघा, मागचंही गाणं साहिरचंच होतं. मी मागच्या वर्षी जे प्यासाचं जिने नाज आहे हिंद पर्व कहा आहे हे सांगितलं होतं, तेही साहिरचंच होतं, हेही गाणं साहिरचंच आहे. पण मागच्या प्यासाचा संगीतकार होता एस बी बर्मन, याचा संगीतकार आहे खय्याम. ओके, आणि गायले लताबाईंनी तिची आई आहे ती आहे वैदा रहमान, तो जो हिरो आहे तो आहे अमिताभ बच्चन, दिग्दर्शक आहे यश चोपडा, आणि पिक्चरचं नाव आहे त्रिशूल. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी जरूर पहा पिक्चर. पुढं जेव्हा तो आता म्हणजे या नंतरचा सीनच असा आहे की एडिट केलंय, तो चितेला अग्नी देऊन घरी आलेला आहे, आईची जुनी ट्रंक, त्यावेळेला ट्रंक असायची पत्र्याची, ती उघडतो, आईच्या सगळ्या त्या कपड्यांमधनं ठिगळांमधनं एक फोटो काढतो, आणि त्या फोटोकडे पाहून म्हणतो, आज तक मेरी माँ ने मुझे रोक के रखा था, लेकिन अब मैं आ रहा हूँ मिस्टर आर के गुप्ता, मैं आ रहा हूँ असं म्हणतो. म्हणजे ठक्क सांगणार आहे ना, आर के गुप्ता मैं आ रहा हूँ. या गाण्यानंतर बच्चनचं ते वाक्य इतक्या कोल्ड ब्लडेडली अंगावर येतं, मैं आ रहा हूँ मिस्टर आर के गुप्ता, मैं आ रहा हूँ. आणि नंतर फक्त रेल्वेचा आवाज, आणि तो दिल्लीत आलेला आहे, आणि तो दिल्लीत येतो त्या आर के गुप्ता आणि सन्सच्या समोर बसून, म्हणजे सन्सच्या इमारतीकडे बघतोय, उंचच्या उंच टोलेजंग इमारतीकडं, आणि त्याच्या पपाटीकडं आर के गुप्ता अँड सन्स. आणि मग पुढं तो जे काही करतो पिक्चरभर त्याच्याकडे 5 फुटी कवळी, त्याच्याकडे 5 पैसे पण नसतात. तो फक्त हेरतो की यांची एक जागा गुंडानं बळकावलेली आहे, आणि तो जाऊन भिडतो डायरेक्ट आर के गुप्ताला. आर के गुप्ताचं काम केलंय साक्षात संजीव कुमार. आर के गुप्ताला तो जाऊन भिडतो डायरेक्ट आणि म्हणतो की मी तुमच्याकडे स्कीम घेऊन आलेलो आहे, आणि मला तुमच्याकडनं 5 लाख रुपये पाहिजे त्यावेळेचे. पिक्चर 77चा आहे, 77चा पिक्चर आहे त्यावेळेचे, तर मला 5 लाख रुपये पाहिजे. तर तो काय स्कीम आहे, तर तो सांगतो की तुमची अशी जागा अडलेली आहे, ती जागा मी तुम्हाला 15 दिवसात सोडून देतो, मला तुम्ही 5 लाख रुपये द्या. आतापर्यंत ती जागा सोडवण्यासाठी संजीव कुमार म्हणजे आर के गुप्ताला इतके पैसे मोजलेले असतात, त्याच्यामध्ये अनेक लाखांमध्ये पैसे त्याचे गेलेले असतात, आणि तो गुंड काही ती जागा सोडत नसतो.
पण हा म्हणतो आणि मग त्याला आर के गुप्ताला भयंकर हीन वाटतं की म्हणजे भयंकर असं म्हणजे तो त्याच्याकडे म्हणतो की मला वाटलं होतं की तू काहीतरी खरंच एक चांगली हे घेऊन आलेला असशील की ज्याला आपल्यावरती इतका विश्वास आहे वगैरे वगैरे आणि तू तर नुकताच अंड्यातून बाहेर आलेला आणि शायद बाप दादा की दौलत जरा जास्त झाली म्हणून तू असं करतोय त्यावेळेला बच्चन जे उसळतो ना फटाकना मेरे पास ना ही अपने बाप दादा की दौलत है और ना ही मुझे चाहिए मेरे पास अगर कुछ है तो अपनी माँ का दिया हुआ आशीर्वाद और एक बात बता दूं मैं आपको मिस्टर आर के गुप्ता मैं आपसे 5 लाख का सौदा करने आया हूं लेकिन मेरी जेब में अभी 5 कोटी कौड़ियां भी नहीं है लेकिन मैं यकीन के साथ कह सकता हूँ या अगर आप मुझे 15 दिन की मोहलत देते हैं तो ये 5 लाख मैं आपको वापस दूंगा आणि मग तो जाऊन त्या अड्ड्यावरती जातो तिथं धुतो मग पुढचं बच्चन आहे तिथं धुतो सगळ्यांना तो अड्ड्यावरच्या गुंडांना हकलतो आणि तिथं पहिल्यांदा तो जो हे घेतलाय रोड रोलर ओके तो रोड रोलर त्या गुंडाच्या दारूच्या भट्टीवरनं चालवताना मागं पुन्हा लताबाईंच्या आवाजात त्या शेवटच्या 2 ओळी मेरी बर्बादी के जामीन अगर आबाद रहे मैं तुझे दूध न बख्शूंगी तुझे याद रहे हे या 2 ओळीनंतर इतक्या वेळा वापरल्यात पिक्चर मध्ये जिथे जिथं तो नंतर शांती कन्स्ट्रक्शन उभं करतो शांती कन्स्ट्रक्शन उभं करतो आणि प्रत्येक ठिकाणी आर के गुप्ता आणि सन्सला फाईट देतो प्रत्येक ठिकाणी क्रॉस जातो प्रत्येक ठिकाणी जिंकत जातो प्रत्येक ठिकाणी साम दाम दंड भेद कुठलीही विधिनिषेध न पाळता प्रत्येक ठिकाणी तो जिंकत जातो आणि त्याच्या डोक्यात एकच असतं आग फक्त त्याला धंदा बिंदा असं काही नसतं मध्ये राखी नावाची म्हणजे जी नटी आहे तिचं नाव त्या पिक्चर मधलं गीता घेतलंय आणि बच्चनचं नाव विजय घेतलंय मग बच्चन त्याच्या सगळ्या चांगल्या पिक्चर मध्ये त्याचं नाव विजय घेतलंय मायने तर पॉइंट बघा कसा आहे तर ती त्याला विचारते की अरे पैसे तुला अजून किती पाहिजे तू असं का करतोयस हा आत्मघाती निर्णय कारण होतं काय एक टेंडर पास करायचं असतं ते आर के गुप्ताला मिळतं कारण आर के गुप्ता आता गेम खेळतो तो लाच देतो त्या टेंडर देणाऱ्याला ती लाच देतो ती ह्याच्या नावानं की लाच हा घेऊन आलाय म्हणून विजय घेऊन आलाय म्हणून त्यामुळे तो टेंडरवाला खवळतो आणि आर के गुप्ताला टेंडर देऊन टाकतो त्याचं काम इफ्तेकारनं केलं त्या टेंडर पाहिल्याचं त्याचं काम इफ्तेकारनं केलं तर ते त्याला टेंडर देऊन टाकतो आणि मग हा खवळतो हा म्हणतो की बघ आता तर बघच म्हणतो तो म्हणतो की मी आता त्याच्या समोर माझी शांती नगर उभारणार आणि त्यातला प्रत्येक फ्लॅट मी या आर के गुप्ताच्या बिल्डिंग मधल्या फ्लॅटपेक्षा निम्म्या किमतीत विकणार आणि क्वालिटीला मात्र त्याच्यापेक्षा कित्येक पटीत माझा फ्लॅट चांगला असेल त्यावेळेला ती म्हणते अरे यांना तू बरबाद होशील असं का करतोय आता तुझ्याकडे पैसे भरपूर आहेत की असं का करतोयस तू त्याला तो सांगतो मी हे पैशासाठी करत नव्हतोच तुला जर मी पैशासाठी करतोय असं वाटत असेल तर तुला माझी स्टोरी माहिती आहे म्हणून तो तुला घेऊन येतो आणि आपल्या आईच्या फोटो पुढे उभं करून सांगतो मेरी माँ बहुत गरीब थी इस गरीबी के लिए उस आदमी ने उसे छोड़ दिया जिसे वो अपना सब कुछ मानती थी और उस दिन मेरी माँ कंगाल हो गई लेकिन वो मरी नहीं क्योंकि वो मुझे जन्म देना चाहती थी और अगर मैं अपनी माँ का बेटा हूं तो मैं उस आदमी से वो सब छीन लूंगा जिसने इस अमीरी के लिए इस दौलत के लिए मेरी माँ को ठुकरा दिया त्याचं ध्येय तिथं स्वच्छ कळतं तू श्रीमंत व्हायला आला नाही तो सरळ सांगतो तिला काय घेऊन मी आलो होतो 5 पैसे पण नव्हते माझ्याकडे आईचा आशीर्वाद या व्यतिरिक्त काही नव्हतं आणि जो आहे तोच घेऊन मी परत जाणार आहे आलो होतो कंगाल जातानाही मी कंगाल असणार आहे पण जोपर्यंत मी जिवंत आहे आणि जोपर्यंत मी दिल्लीत आहे तोपर्यंत शांती कन्स्ट्रक्शनचा बोर्ड हा दुनियेतल्या सगळ्या बोर्डांपेक्षा वर असेल हे जे डिटर्मिनेशन आहे हे डिटर्मिनेशन त्या गाण्यातनं कळतं मैं तुझे रहम के साये में न पलने दूंगी जिंदगानी की कड़ी धूप में जलने दूंगी ताकि तप तप के तू औलाद बने माँ की औलाद बने आणि शेवट कसा घेतला म्हणजे हा जो प्रवास घेतलाय त्या गाण्याच्या कडव्यांना तो न्याय देणारा अभिनय बच्चननं केलाय माग बॅकग्राऊंडला मेरी बर्बादी के जामीन अगर आबाद रहे मैं तुझे दूध न बख्शूंगी तुझे याद रहे या 2 ओळी इतक्या वेळा वाजवल्यात की जणू की त्या ओळी आपल्याला आणि बच्चनला सांगतायत विसरू नकोस तुला काय करायचंय
तुला काय करायचंय हे विसरू नकोस, तुला काय करायचंय हे विसरू नकोस. हे आजच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणं भाग आहे. त्यांच्या आईनं काहीतरी स्वप्न पाहिलेली असू शकतात, त्यांच्या वडिलांनी काहीतरी स्वप्न पाहिलेली असू शकतात, त्यांच्या शिक्षकांनी काही स्वप्न पाहिलेली असू शकतात. डिटर्मिनेशन, डिटर्मिनेशन, डिटर्मिनेशन. ते वाक्य सतत ते जे आदळत असतं, एका सर्टन पॉइंटला पिक्चरच्या शेवटी, अगदी शेवटी हा कंगाल होतो. होतं काय, तिची जी गेम असते की मी त्याच्या समोरचे फ्लॅट सगळे निम्म्या भावानं विकीन, त्याच्यामुळं हा बिल्डिंगसाठी त्याने जे लोकांकडनं कर्ज उचललेली असतात आर के गुप्तानं, की आपण असं काहीतरी भन्नाट बांधू, या मेमोरियल तयार करायचे वगैरे वगैरे, असं काहीतरी करू म्हणून ते सगळे त्याला पैसे मागतात. पैसे मागतात त्याला, आमचे पैसे परत द्या, कारण तुझ्या समोर हा शांतीनगर करणार आणि फ्लॅट निम्म्यात वागणार, तुझे फ्लॅट जाणार नाहीत, आमची कर्ज तू फेडणार कशी, मला आत्ता पाहिजेत पैसे आम्हाला. आणि त्यामुळं पैसे देऊन पैसे देऊन आता काही राहत नाही त्याच्याकडं, आर के गुप्ताकडं. रस्त्यावर येतो आणि तो आपल्या याला सांगतो पण की आता जर का फार कमी पडायला लागले तर हे घरही विका. तिथपर्यंत वेळ येते आणि इकडं बच्चन आपल्या माणसाला सांगतो, जसं होईल तसं, कुठल्याही किमतीला, पडेल त्या किमतीला, ते सगळी कागदपत्र जिथं जिथं आर के गुप्ता विकतायत आपली जायदाद आणि सगळी मला पाहिजे. पडेल त्या किमतीला घ्या, पडेल त्या किमतीला घ्या, वो हुंडिया, वो कागद, वो सब कुछ मुझे चाहिए. आणि तो ते सगळे कागद त्याच्यासमोर त्याचा असिस्टंट आणून टाकतो आणि म्हणतो की आता या कागदाचा वापर करून तुम्ही आर के गुप्ताला रस्त्यावर आणू शकता. ते कागद तो घेतो आणि आर के गुप्ताला जाऊन भेटतो. ती शेवटची भेट आहे त्यांची. तो भेटतो त्याला हा कवळतो, कारण याच्यापर्यंत आलेलं असतं. अरे मधल्या काळामध्ये एवढे राडे झालेले असतात की त्याचा मुलगा म्हणजे आर के गुप्ताचा मुलगा ज्याचं काम शिक्षकपणे केलंय ते त्याला पण कळलेलं असतं, त्यामुळे तोही विजयच्या बाजूने झालेला असतो. त्याची मुलगी तिचं काम केलंय पूनम धिल्लननं, म्हणजे आजची याची बायको. ओके, तर पूनम धिल्लननं का काम केलंय, ती पण त्याच्या बाजूला गेली असते. हा एकटा पडलेला असतो, पैसे नाहीत, काही संपत्ती नाही, घरदार नाही, काही नाही, नातेवाईक नाही, बायको नाही, मुलगा नाही, मुलगी नाही, कुणी नाही, एकटा घरामध्ये सुन्न सिगरेट ओढत बसलेला असतो. बाप म्हणजे संजीव कुमार, आर के गुप्ता. आणि हा येतो, त्याला अंधारामध्ये कोण आहे ते कळत नाही. हा आपल्या जवळचा लाईट लावतो, त्याला खटकन लागलं होते तर कोण आहे त्याला कळतं. हा तिरमिरीनं उठतो की म्हणतो, आता का तू आलायस, जेवढं बरबाद मला करायचं होतं तेवढं तू करून टाकलंस, आता का आलायस तू. त्यावेळेला हा सांगतो की म्हणजे आता ते तुम्ही पाहाच, मी जर सांगण्यापेक्षा ते बघा. त्यावेळेला बच्चन, हा जो दोघांचा सीन आहे त्याच्यामध्ये बोलतोय जास्त बच्चन, हा फक्त ऐकतोय की ही ती दौलत, याच्यासाठी तुम्ही मरमर मेलात इतके दिवस, काय झाले शेवटी, सगळे सोडून गेले ना, आणि दौलतही तुम्हाला सोडून गेली ना, पण तुम्ही माणसं नाही जोडू शकला, ती दौलत तुम्हाला सोडून गेली. आणि म्हणून या दौलतीच्या मागे लागल्यामुळे तुम्ही ते समजू शकला नाही, त्या स्त्रीचं प्रेम, उस औरत का दिल, उस औरत का प्यार आप समझ नहीं सकते. आणि तो प्रत्येक वेळी त्याला आप असतो म्हणते, त्याला हे माहिती नसतं आपल्याला आप का म्हणतोय. ओके, आप समझ नहीं सके उस औरत का दिल, उस औरत का प्यार. आणि मग हा त्याला विचारतो की तुला हे सगळं कसं काय माहिती, माझ्या म्हणजे शांती तुला कशी माहिती. त्यावर तो सांगतो की मुझे सब मालूम है, मैंने सब देखा है, देखा है, उसके जख्म, उसका हर एक पेबंद मैंने देखा है, और मर तो वो आपके हाथ से पहले गई थी, लेकिन चिता उसे 25 बरस बाद नसीब हुई. उस चिता की आग आज भी मेरे दिल में दहक रही है, क्योंकि मैं उस अभागन शांति का बेटा हूं और आप मेरे नाजायज बाप हैं. ते वाक्य बच्चननं ज्या पद्धतीने घेतलंय ते ऐकण्यातच मजा आहे, ते पाहण्यातच मजा आहे. आणि थक्क करणारी गोष्ट म्हणजे भाव बच्चन खाऊन जाणार होता, यात विशेष काहीच नाहीये. जाताना तो मग म्हणतो बच्चन की त्याचा आपटतो आणि म्हणतो की मेरी माँ को तो आपसे कुछ नहीं मिला, लेकिन मैं आज आपकी पूरी दौलत मेरी माँ की तरफ से तोहफा करके आपको देके जा रहा हूँ. म्हणतो दौलत आपटतो आणि म्हणतो की आज आपके पास आपकी पूरी दौलत सही, लेकिन आपके जैसा गरीब मैंने जिंदगी में नहीं देखा, असं म्हणतो आणि ते निघून जातो. एक्झिट घेतो बच्चन. आणि तो गेल्यावर संजीव कुमारनं जे रिॲक्ट केलंय ते ऑस्कर आहे.
म्हणजे बच्चन भाव कोण जातो दॅट आय ऍग्री, बच्चन भाव कोण जातोच, पण संजीव कुमारला डायलॉग नसताना त्यानं जे ढास लागलेलं दाखवलंय ना, ऐकताना इतकं सगळं त्याला एका वेळी ऐकावं लागलेलं आहे संजीव कुमारला. त्यानं जे अर्धवट खोकला, अर्धवट ते जे काही दाखवलंय ना, ही ताकद फार कमी लोकांकडे आज आहे ऍक्टिंगची. ही ताकद फार कमी लोकांकडे आहे. एखादा कमल हसन, एखादा नसीर कदाचित हा अभिनय करू शकेल. एखादा कमल हसन, एखादा नसीर, नाहीतर असा सीन देणं शक्य नाही. असा सीन देणं शक्य नाही. तो गेल्यावर संजीव कुमारवर कॅमेरा आहे आणि त्याने जे काही तो जो अर्धवट आतमध्ये कोंडलेला खोकला आणि ते सगळं आश्चर्य आणि डोळ्यात ते बघा, ते मी काय सांगायचं बघा. आणि प्लीज माझ्यावर उपकार करा, शेवटचा सीन फक्त नका बघू. मी तुम्हाला एवढं सांगितलं, अख्खा पिक्चर बघा, युट्यूबला जाऊन शेवटचा सीन नका बघू. तुम्हाला नरकात पण जागा नाही मिळणार, शाप आहे माझा. नाही तर त्यापेक्षा बघू नका. मास्तर येडाय मनाने सोडून द्या. जर बघितलं तर अख्खा बघा पिक्चर, अख्खा बघा पिक्चर. तो फ्लो पहा. मेरी बर्बादी के जामीन अगर आबाद रहे, मैं तुझे दूध न बख्शूंगी, तुझे याद रहे. हा जो फ्लो आहे तो नीट पहा. आता आपण ती कविता सलग बघूया आणि आता त्या टेम्पोनं बघा. आता ती कविता कळते का ती पूर्ण. मी तुम्हाला अशी टप्प्याटप्प्यानं सांगत गेलो, अर्थ पण सांगत गेलो. आता सलग बघा, आता ते कळते का कविता. कविता आहे ती साहिबची कविता, चाल दिली काही आपण. तू मेरे साथ रहेगा मुन्ने, तू मेरे साथ रहेगा मुन्ने, ताकि तू जान सके, ताकि तू जान सके, तुझको परवान चढ़ाने के लिए कितने संगीन मराहिल से तेरी माँ गुजरी. तू मेरे साथ रहेगा मुन्ने, तू मेरे साथ रहेगा मुन्ने, ताकि तू देख सके कितने पाँव मेरी ममता के कलेजे पे पड़े, कितने खंजर मेरे आंखों मेरे कानों में गड़े. तू मेरे साथ रहेगा मुन्ने, तू मेरे साथ रहेगा मुन्ने, मैं तुझे रहम की साए में न पलने दूंगी, जिंदगानी के कड़ी धूप में जलने दूंगी, ताकि तप तप के तू औलाद बने, माँ की औलाद बने, माँ की औलाद बने. जब तलक होगा तेरा साथ निभाऊंगी मैं, फिर चली जाऊंगी उस पार के सन्नाटों में, और तारों से तुझे झांकूंगी, जख्म सीने में लिए फूल निगाहों में लिए. मेरा हर दर्द तुझे दिल में छुपाना, दिल में बसाना होगा. मैं तेरी माँ हूं, मेरा कर्ज चुकाना होगा. मेरी बर्बादी के जामिन अगर आबाद रहे, मैं तुझे दूध न बख्शूंगी, तुझे याद रहे. मैं तुझे दूध न बख्शूंगी, तुझे याद रहे, तुझे याद रहे. पाणी द्या मला थोडं. हे मी तुमच्याशी का बोललो, विशेषतः आरटीआर. ओके, विंडोच्या लोकांना आजची गिफ्ट आहे. म्हणजे आजचं लेक्चर हे त्यांच्यासाठी स्पेशल लेक्चर आहे. पण तुमच्यासाठी आता तुम्हाला अर्थ आणि आपण जो सीन करतो किंवा आपण जे ग्राफिक्स करतो, आपण जे रेंडरिंग करतो, त्याचे जे काही सीन घेतो ते कसे बसवायचे, त्याचा कसा वापर करायचा, ते आता तुम्हाला कळलं असेल. जस्ट या घटनेचा वापर करा की पहा, जस्ट इमॅजिन करा की एका तुमच्या सीन मधल्या पात्रावरती एखाद्या कवितेचा इम्पॅक्ट आहे आणि त्या इम्पॅक्टमुळे एखादा सीन घडताना त्या कवितेच्या ओळी मागं येणं हे काय इम्पॅक्ट देतं. तो त्वेषानं हे चालवतोय, डंपर चालवतोय आणि त्या दारूच्या भट्टीवरती तो डंपर आदळतोय आणि तो आदळताना जणू काही त्याला आपल्या नाजायज बापाचं साम्राज्य अशा पद्धतीनं धुळीला मिळवायचंय आणि मागून आवाज येतो, मेरी बर्बादी के जामीन अगर आबाद रहे, मैं तुझे दूध न बख्शूंगी, तुझे याद रहे, तुझे याद रहे, तुझे याद रहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, दत्ताबाईंच्या आवाजाबद्दल आपण काय बोलणार, पण काव्य संगीत, आता तुम्ही म्हणाल ना तर या गाण्याला इतकं संथ म्युझिक आहे,
कानावर पडत नाही, काव्य फक्त कळतं. हे म्युझिक संगीत हे की जे काव्याला दगा देत नाही. जरा आजचं संगीत आठवून बघा. नको मी काही बोलत नाही आता त्याच्यावरती मी काही बोलत नाही आता. मी बेंगलोलामध्ये गेलो होतो आणि एका ठिकाणी बसलो होतो आणि त्याच्यावरती जी काही ज्या पद्धतीची गाणी लागली होती, तू भी आ मैं भी आऊं वगैरे वगैरे, मी जाऊन काउंटरला गेलो आणि सांगितलं, तुम्ही बंद करा, चांगली गाणी तुम्हाला पाहिजेत का, मी माझ्या फोनवर लावतो, पण प्लीज बंद करा. आम्ही एवढे पैसे देऊन तुमच्याकडे खायला येतो, हे असलं ऐकायला आम्ही येत नाही. किंवा सरळ सांगा आम्ही अशीच गाणी लावणार, मी पुढच्या वेळेपासून तुमच्याकडे येत नाही, चालेल मला, चालेल, पण ही गाणी नका. तुम्हाला गाणी पाहिजेत का, मी देतो की, माझ्याकडे आहेत ना गाणी, चांगली गाणी लाव. तर तुम्हाला दुःखी गाणी नाही, आनंदी लावायचे तर आहेत माझ्याकडं, आनंदी पण गाणी माझ्याकडं. वादा ते तेरा वादा आहे, वादे पे तेरे मारा मारा गया, बंदा में सीधा साधा, ते लावा म्हटलं, काय हरकत नाही. पण प्लीज अशी गाणी, तू कौन मैं कौन वगैरे असं नका, असं नका. काय ती गाणी होती, काय होतं ना ते, जे काही होतं, कोण तो होता, तुम्हाला गायक आठवतोय का, तो कोण होता, नाही ना, तो आठवण्यासारखा नाहीच आहे, तो जो कोणी होता तो. आणि परवा मी हेच असंच किती मी फिनिक्स मॉल मध्ये पण ऐकलं. मग मग झालं कसं, फिनिक्स मॉल मध्ये ती जी गाणी लावली ती हिंदी होती. मी म्हटलं की मग मी हिला म्हटलं, अरे इथेही तेच आहे, बेंगलोरलाही तेच होतं, इथेही तेच आहे. पण मग आमचं असं झालं, इंग्रजी तरी मग गाणं लावा, कारण मुळात इंग्रजी गाणी कळत नाही, मग नुसते ट्यूनच ऐकू येते तर चालतं. हिंदी गाणी ऐकू येत असल्यामुळे शब्दांकडे लक्ष जातं, आणि शब्द जे काही असतात ना, तू कहा मैं कहा, क्या हो गया कैसे हुआ, असले काहीतरी शब्द असतात, काय त्याला अर्थच नाही काही. कितने संगीन मराहिल से तेरी माँ गुजरी, कुठून नाही मिळणार आता, कुठून मिळणार आता, कुठून मिळणार आता. मदद मांगती है वो हब्बा की बेटी, यशोदा की हम जिन्स राधा की बेटी, पयंवर की उम्मत जुलेखा की बेटी, जिने नाज है हिंद पर वो कहाँ है. हे वेश्यावस्तीतून जाताना लिहिलेलं साहिलचं काव्य अंगावरनं सरकन काटा आणतं, सरकन काटा आणतं. म्हणजे त्या खिडक्यांना लगडलेल्या, तोंड रंगवलेल्या बायका बघणं, आणि मदत मागती है ये हब्बा की बेटी, यशोदा की हम जिन्स राधा की बेटी, पयंवर की उम्मत जुलेखा की बेटी, जिने नाज है हिंद पर वो कहा है. कुठे मिळणार आता हे पाहायला, कुठे मिळणार आता हे पाहायला. ये महलों ये तख्तों ये ताजों की दुनिया, ये इंसान के दुश्मन समाजों की दुनिया, ये दौलत के भूखे रवाजों की दुनिया, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है. असं ऐकायलाच मिळत नाही आता, आता असं ऐकायलाच नाही मिळत आता. हे आताचं काव्य बघा, म्हणजे तुम्ही म्हणाल की मास्तर सगळं जुनं जुनं, आमचं आत्ताचं किती छान छान, असं नाहीये. डोंट वरी, तुम्ही सिद्ध करून दाखवा. तुम्ही माझ्यासमोर आणा, सर बघा आमचं काय काव्य आहे, मी तुम्हाला म्हणजे माझ्याकडचं एखादा ऐकवतो. तुम्ही कुठल्याही लेवलला जा, कुठल्याही लेवलला, कुठल्याही लेवलला जा, कुठल्याही लेवलला जा. दुःखी दुःखी गाणी, आनंदी आनंदी गाणी, सॅड सॉन्ग, जब घुंघरू सी बजती है बूंदे, अरमा हमारे कैसे न बूंदे, कैसे देखे सपने नयन, सुलग सुलग जाए ये मन, भिगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन, रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन. असं काव्य आहे आता, असं काव्य आहे आता. आता भिगे होठ तेरे प्यासा दिल मेरा, हे काव्य आता. आणि म्हणजे मला हे मान्य, पिढ्या बदलतात, प्रत्येक पिढीला आपल्या वेळेचं ते छान वाटतं, पण ऐका बंधो, मी त्या पिढीचा नाहीये. जेव्हा प्यासा आला 55 साली, 54-55ला, माझा 67चा जन्म आहे, आणि जनरली तुमच्या पिढीचे पिक्चर, म्हणजे स्वतःच्या पिढीचे पिक्चर केव्हा मानले जातात, जिथून पिक्चर तुम्हाला कळायला लागतात तिथून मानले जातात. साधारणतः आपण वय वर्षे 10 मानू, तिथून पिक्चर कळायला लागतात. म्हणजे 77 अँड ऑनवर्ड मला पिक्चर कळायला लागले असं आपण म्हणूया. मग पिक्चरचा आस्वाद घेणं आणि अगग म्हणून टाळ्या वाजवायला लागणं, त्याला किमान 20 वर्ष उजाडावे लागतात. म्हणजे 87 वय माझं. आणि 87 साली कोणते पिक्चर होते माहिती तुम्हाला, भंगारच पिक्चर होते, बेताब होता त्यावेळेला, सनी देओलचा, बघण्यासारखं काही नव्हतं ते त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये तेजाब होता, त्याच्यात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 करून दिन गिन के इंतजार, आजा पिया आई बहार. ठीक आहे, हरकत नाही, हरकत नाही, आजा पिया आई बहार. काय काय ठीक आहे, ठीक आहे. आता शाम ढले खिडकी तले तुम सीटी बजावणं छोड दो, याचं जर पिक्चरायझेशन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचंय.
तुम्हाला अगदी जर का असे चावड गाणी जर पाहिजे असतील तर शाम में ढले खिड़की तले तुम्ही सिटी बजाना छोड़ दो, ऐका किंवा मेरी पिया गए रंगून किया है वहां से टेलीफोन, तुम्हारी याद सताती है जिया में आग लगाती है, ते ऐकून पहा. बोली सोर दिल के खोटे नाम बडे और दर्शन खोटे, ते ऐकून बघा. काव्य, मेलडी आणि काव्य हे अतिशय महत्वाचं आहे. आज मेलडी पण नाही, काव्य तर नाहीच नाही, काहीच नाहीये, काहीच नाहीये, काहीच नाहीये. बरं, म्हणजे सर तुम्हाला मग नवीन काहीच आवडत नाही का, असं मी कुठं म्हटलं? असं मी कुठं म्हटलं? मला तो के आता गेला त्याचं मला याच्यातलं गाणं मला आवडायचं, तड़प तड़प के इस दिल से आग निकलती रे, मुझको सजा दी प्यार ने, ऐसा क्या गुन्हा किया कि लुट गए, आवडायचं की मला. चांगलं गाणं होतं की, मेलडी होती, मेलडी होती. इस्माईल दरबारचं म्युझिक होतं, चांगलं होतं. जे चांगलं आहे ते चांगलं आहे, मी कुठं नाही म्हटलं. पण त्या काळी मेजॉरिटी गाणी चांगली असायची, एखाद दुसरं भंगार असायचं. आजकाल मेजॉरिटी सॉरी 99 गाणी भंगार असतात, 99.5 अर्ध कुठेतरी चांगलं असतं गाणं. हा जो प्रपोर्शनलला जो काही बॉम्बाबॉम्ब झाली आहे ना, त्यांना काय करायचं, म्हणून तर आजही लोक जुनीच गाणी ऐकतात. ते त्यासाठी काव्य 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 तर झोपलंच आहे. म्हणजे काय म्हणजे अर्थच नाहीये तिथे काही काव्य म्हणजे. पु ल देशपांडेंनी एकदा काव्याची गंमत केली होती की काय बरं त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही म्हणजे केरोसिन ते स्टोचे संपे पंपू किती, असं काहीतरी त्यांनी आजच्या काव्याची खिल्ली उडवली होती त्यांच्या एका लेखामध्ये. सो अशी गाणी आहेत आता, म्हणजे जुळवाजुळव केलेली गाणी, पण ती सुद्धा बरी नाहीत रे. काय त्याला चाल देतात सगळी गाणी. हॉटेलमध्ये समोर अशी कपल आणि अशी लोक बसले असताना तिथे एकटाच कोणतरी आपल्या त्या स्टेजवरती गात असतो. त्याला काय आपण गातो हे माहिती नसतं, समोरच्याला काय आपण ऐकतोय माहिती नसतं, काहीतरी ट्यून आहे, हा चाललंय, अशी गाणी सगळी. पण लक्षात ठेवा 91 साली अशाच वातावरणामध्ये अब तेरे बिन जी लेंगे हम, जहर जिंदगी का पी लेंगे हम, काही वाईट नव्हतं गाणं, चांगलं होतं गाणं. सनम तोड़ दे कामयाबत के वादे, अगर जान जाता मैं तेरे इरादे, मेरी भूल थी मैं क्या सोचता था, किसी बेवफा से वफा चाहता था, मेरे आंसुओं के मोती आंखों में बहता पानी, मेरे टूटे दिल के टुकड़े तेरे प्यार की निशानी, कैसे मैं भूलूंगा तेरे सितम, अब तेरे बिन जी लेंगे हम. हे काही वाईट नव्हतं, मी असं म्हणत नाही, हे तू मेरे साथ रहेगा मुन्नेच्या क्वालिटीज आहे, पण वाईट नव्हतं. आशिकी मधलं याचं गाणं कोणाचं, कुमार शानूनं गायलेलं, महेश बाबांच्या पिक्चर मधलं, वाईट नव्हतं, ठीक होतं, वाईट नक्की नव्हतं. कुठेतरी किशोरची आठवण येते त्या गाण्यामध्ये. कुमार शानू गाताना कुठेतरी मग चिंगारी कोई बडके आठवतं, अमर प्रेम मधलं कुठेतरी ते गाणं आठवतं. असं आहे. जुना आशिकी, आत्ताचा आशिकी 2 नव्हे, नाही आत्ताच आशिकी 2 मध्ये गाणी बरी होती. मला ते हे गाणं सचिन तेंडुलकर रिटायर होताना त्यांनी ते लावलं होतं, ते गाणं बरं बाबा वाटलं होतं मला. मेलडी होती त्या गाण्याला, काव्य नव्हतं पण मेलडी होती. सुरा आहे ना तू रो रहा हूं मैं, ते जे काही होतं दाखवलेलं ते काव्य नव्हतं, त्याच्यामध्ये काव्य नव्हतं काही, पण किमान मेलडी होती. कानाला जरा बरं वाटलं होतं, कानाला जरा बरं वाटलं होतं, बाकी काही नाही. मेलडी होती, म्हणजे संगीत तरी किमान बरं होतं, संगीत तरी किमान बरं होतं, बाकी सगळ्यात आनंद आहे. मग त्या मानानं बप्पी लेरीदांनी आपलीच चाल रिपीट केलेलं उलाला छान होतं, कारण त्यांनी आपली चाल किमान मेलडी तरी होती त्याला, मेलडी तरी होती त्याला थोडीशी. बप्पी लेरी काय फार मेलोडियस म्हणजे मेलोडियस संगीत द्यायचंय अशातला भाग नाहीये, पण किमान काहीतरी किमान. पण काव्याची भोग, काव्याची भोग, काव्य नाहीच काही, काव्य नाहीच काही. शैलेंद्रची गाणी ऐका, म्हणजे हो जाने वाले हो सके तो लौट के आना, हे गाणं ऐका. ते गाणं ऐकताना मेलेला सुद्धा परत येईल असं वाटतं. मग मेलेला सुद्धा परत येईल असं वाटतं. एसडीचं म्युझिक बघा, बंदिरी मधलं गाणं आहे, बंदिरी मधलं हे गाणं ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. किंवा मेरे साजन है उस पार, मैं मनमार हूँ इस पार, ओ मेरे माझी अब की बार, ले चल पार, मेरे साजन है उस पार. मन की किताब से तू मेरा नाम ही मिटा देना, गुन तो न था कोई भी अवगुण मेरे भुला देना, मुझे आज की विदा का मर के भी रहेगा इंतजार, मेरे साजन है उस पार, मैं मनमार हूँ इस पार, ओ मेरे माझी अब की बार,
ले चल पार, ले चल पार, मेरे साजन है उस पार। मत खेल जल जाएगी, कहती है आग मेरे मन की। मत खेल जल जाएगी, कहती है आग मेरे मन की। मैं बंदिनी पिया की, मैं संगिनी हूँ साजन की। मेरा खींचती है आंचल मनमीत तेरी हर पुकार, मेरे साजन है उस पार, मैं मनमार हूँ इस पार। ओ मेरे माझी अब की बार, ले चल पार, ले चल पार, मेरे साजन है उस पार। आता नाही होणार आहे, शैलेंद्र नाही आता परत होणार, SD बर्मन नाही परत होणार. त्यांचाच आवाज आहे हा, संगीतही त्यांचं आहे आणि आवाजही त्यांचाच आहे, आवाजही त्यांचाच आहे. चांगलं ऐका, पंचेस बघा काय असतात ते, आणि या पंचेसचा तुमच्या डेमोमध्ये वापर करा. मला तुम्हाला हे गाणं सांगायचं होतं ऍक्च्युअली, माझ्या डोक्यात हे गाणं होतं, पण समुद्र मी खूप डीप सिनरी होती या गाण्यामध्ये, म्हणजे मला अपेक्षा होती, म्हणून मी ते सांगितले नाही. कदाचित मी पुढच्या बॅचला सांगेन, मी या गाण्यात पुढच्या बॅचला सांगेन. कळलं. दुसरा असंच मी तुम्हाला एक गाणं सांगणार होतो आज, म्हणजे तसं मी आता हे गाणं अख्खं म्हटलं बरं का, अख्खं काय सांगितलं मी ऍक्च्युअली, पण माझ्या डोक्यामध्ये एक वेगळा पिक्चर होता, वेगळा पिक्चर. कारण का त्याही गाण्यामध्ये तुमच्या डेमोची सीन, डेमोचे पंचेस कसे असतात. तुम्ही माझा रिसॉर्टचा डेमो बघितलाय, आज मी तुम्हाला त्याची गंमत सांगतो. त्या रिसॉर्टच्या डेमोमध्ये झोपडी येते ना, कॅमेरा माझा असा फिरतो त्याच्यामध्ये, तो दॅट इज GLU लुकॅट. आता GLU लुकॅट नाही येते, दॅट इज विमॅथ स्कोप रेझोल्युशन ऑपरेटेड लुकॅट येते. पण तो जो कॅमेरा फिरतो झोपडीला, त्यावेळेला एक बीट येते, त्यावेळेला झाकीर हुसेनाच्या तबल्याची बीट आहे. ती बीट मी ऍडजस्ट केलेली बीट आहे, कारण मला ती बीट पाहिजे होती, मला ती बीट पाहिजे होती. आणि त्या बीटला तो कॅमेरा मला विशिष्ट मोशन यायला पाहिजे होता. त्या बीटला मला कित्येकाने सांगितलं, सर असलं अंगावर चढतं ते तिथं, कारण ती बीट मी फार 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 विचार करून ती पंच केली होती. ती बीट मला कुठेतरी जाणवली, कुठल्या तरी गाण्यात जाणवली. ती बीट आज मला तुम्हाला सांगायची की मला ती कुठल्या गाण्यात जाणवली, म्हणून मी कॅमेरामध्ये ऍडजस्ट करता करता त्या बीटला तो का, झाकीर हुसेनाच्या त्या तबल्याच्या बीटला मी का बरोबर तो त्या सीनचा तो कॅमेरा मी केला ते सांगतो. परत जरा पिक्चरचं नाव वगैरे मी मग सांगेन. स्टोरी ब्रीफ सांगतो, अगदी ब्रीफ करून सांगतो. हा माझा त्रिशूलपेक्षा आवडता पिक्चर आहे, त्याआधी महत्वाचं सांगतो. त्रिशूल अप्रतिम पिक्चर, प्रश्नच नाही, त्याबाबत माझं काही हे नाही. पण तरी सुद्धा हा पिक्चर, म्हणजे मी त्रिशूल जर 50 वेळा बघितला असेल तर हा मी 200 वेळा बघितलेला आहे, असं आहे, म्हणजे अशा प्रोपोर्शन मध्ये आहे. तर हा पिक्चर मला, म्हणजे हा पिक्चर माझा जास्त आवडता पिक्चर आहे. माझ्या पिक्चरच्या यादीमध्ये तो असतोच, तो टॉपच्या पिक्चर्स मध्ये असतो. स्टोरी अशी आहे, मी ब्रीफ सांगतो. स्टोरी अशी आहे की परत एक कपलच आहे, आणि म्हणजे रादर असं झालेलं आहे त्याच्यामध्ये की एका मोठ्या बापाची मुलगी एका पार्टीमध्ये चुकून तिला तिचे मित्र आणि मैत्रिणी कोका कोलामध्ये दारू घालून तिला पाजतात. ओके, ती पिते आणि नंतर गाडी चालवत निघताना एका ठिकाणी तिथे धडकते, एका हॉटेलच्या याला धडकते, आणि तो त्या हॉटेलचा ते मॅनेजर असते ते तो बघतो, अरे 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 काय झालं म्हणून तो बघतो, आणि त्याला कळतं अरे बापरे ही तर मोठ्या बापाची, कारण तो बाप खूप प्रसिद्ध असतो. त्याला म्हणजे तो त्याला उचलतो, रूम मध्ये आणतो, त्याचं सगळं बघतो, आणि दुसऱ्या दिवशी कळतं त्याला की असं ज्यानं सगळं केलं वगैरे 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 झालं. आणि मग त्यांच्या ओळखी वाढत जातात. मग दोघांचं एकमेकांवरती प्रेम होत असतं, आणि दोघांचं लग्न होतं. तो तिला सांगतो की, म्हणजे तो तिला सांगतो, बघ मी तुझ्या योग्यतेचा नाही, तू फार मोठ्या बापाची आणि स्वतः ध्येयवादी असलेली मुलगी आहेस, तू आपला संसार काही फारसा सुरळीत होईल असं वाटत नाही मला. ती म्हणते नाही, मी ऍडजस्ट करीन, एवढं सगळं होऊ शकतं, तर हे का नाही होणार. तिचा बापही तिला विरोध करतो, तू तुझं करिअर बर्बाद करतेस,
तू तुझं करिअर बर्बाद करतेस, करू नकोस असं. तुझं तर आयुष्य तू वाट वाट लावतेस, पण तू त्याचंही वाट लावतेस, कारण तू ऍक्च्युली आतून अशी आहेस आणि तू त्याच्याबरोबर जाऊन अशी होणार आहेस जे तुला फार काळ सस्टेन करता येणार नाहीये. बापही सांगतो तिचा, तो तर सांगत असतोच, पण तरी ती हट्टानं लग्न करते. त्याशी मी करीन ऍडजस्ट असं म्हणते, लग्न करते. लग्न होते, लग्न होतं. पहिले काही दिवस सुखानं जातात. एक मुलगी होते आणि हळूहळू वडिलांच्या बरोबर वडिलांना, कारण वडील आजारी पडतात आणि वडिलांना मदत करायला तिला घरी जावं लागतं. ओके. आणि मग तिची ओढाताण सुरू होते, मग की वडिलांना मदत करायला पण जायचं, इकडे संसार सांभाळायचा, मग मुलीला हॉस्टेलला ठेवतात आणि मग हळूहळू वडिलांना मदत करता 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 ती इन्व्हॉल्व्ह होत जाते त्याच्यामध्ये आणि कळते की आपण काय सोडलं, आपण काय सोडलंय. त्याच वेळेला याला कळायला लागतं की हिचं लक्ष घरातून उडत चाललेलं आहे. मुलीकडे लक्ष नाही, नवऱ्याकडे लक्ष नाही. तो काही दिवस टॉलरेट करतो आणि नंतर म्हणतो की हे बघ, मी तुला म्हणून सांगत होतो हे सगळं असं आहे. मग ती म्हणते की पण मला माझं करिअर आहे ना. मग तो म्हणतो आहे की मी विरोध नाही म्हटलं, पण आता आता तू माझी बायको आहेस, आता तू एका मुलीची आई आहेस, आता हे करणं, आता असं करणं अवघड आहे. आणि त्यांच्यात भांडणं वाढायला लागतात, त्या तंटे वाढायला लागतात आणि एक दिवस ती चिठ्ठी लिहून बापाकडे निघून जाते आणि सांगते की मी जाती आहे आणि मी माझ्या करिअरकडे आता लक्ष देणार आहे, आता तुझं तू बघ. मुलगी हॉस्टेललाच असते आणि त्याच्यामुळं तो म्हणजे नंतर तो उद्ध्वस्त होतो, असं एक हे घेतलेले असं उद्ध्वस्त होतो, म्हणजे त्याचा संसारातून उठतो तो. पण ठीक आहे, लाईफ गोज ऑन. दोघांचंही लाईफ चालू राहतं. ती मोठी होत राहते. ती तिथं अजिबात काही बाहेर येऊ देत नाही की आपलं लग्न झालं होतं आणि आपला एक नवरा आहे, ती बाहेर येऊ देत नाही. हाही तिला बदनाम करण्याच्या फंदामध्ये अजिबात पडते, कारण मुळात दोघांचं एकमेकावर खरंच चांगलं प्रेम असतं. असलं काही टुकार काही बाकीच्या पिक्चर सारखा पिक्चर नाही आहे. दोघांचं उत्तम प्रेम असल्यामुळे दोघे एकमेकांना समजून घेतात आणि अलिप्त राहतात. तिच्याकडे मुलगी पण जात नाही, मुलगी पण बापाकडेच असते, कारण बापच तिला जास्त जवळचा असतो, कारण आई तिच्या करिअरमध्ये खूपच मोठी झाली असते. म्हणतात ही ट्रू स्टोरी आहे. म्हणतात की ज्यानं पिक्चर काढलाय त्यानं ट्रू स्टोरी ठेवून काढलाय पिक्चर. असेल बाबा, काय माहिती नाही मला. माहिती नाही म्हणजे कसं आहे, माहिती आहे पण माहिती नाही म्हणावं लागतं. असो. तर मग एकदा असं होतं की इलेक्शनचा काळ असतो आणि 5 वर्षांना आता इलेक्शन परत आलेले असतं आणि इलेक्शनमध्ये तिचं क्षेत्र पॉलिटिक्स घेतलेलं आहे. ती पॉलिटिक्समध्ये उंच पदावरती जाते असं घेतलेलं आहे. तर पॉलिटिक्स मध्ये ती असते आणि 5 वर्षांना इलेक्शनचा काळ आलेला असतो आणि आता ती प्रचाराला असते हिंडत, सगळ्या आपल्या ताफ्याला बरोबर घेऊन प्रचारासाठी असते हिंडत. नेमकी ती प्रचारासाठी एका म्हणजे एका शहरात येते, एका हॉटेलमध्ये येते आणि त्या हॉटेलमध्ये मॅनेजर हा असतो. ह्याला ती आधी जाताना दिसते, त्याला कळतं, आले म्हणतो, कपाळाला हात लावतोच तो. ओके. पण तिला अजून माहिती असते की हा इथे मॅनेजर आहे म्हणून. आणि तो आपल्या सवयीनुसार इतक्या मोठ्या गेस्टला इतक्या स्पेशल याला फुलं वगैरे पाठवतात, तिथं तो फुलं पाठवतो आणि फुलं पाठवतो, नंतर काहीतरी एक डिश पाठवतो आणि ती आपल्या लोकांना म्हणते, इथं कोणतरी असं आहे की ज्याला माझ्या आवडीनिवडी अचूक माहिती आहे. कसं काय त्याला मी फुलं माहिती माझी, नंतर मला हे आवडतं हे माहिती आहे, कोण आहे असं म्हणून ते ठीक आहे, तेवढ्या पुरतं ते होतं तसं. आणि मग एकदा त्यांची गाठ होते. ती गाठ कशी होते ते पिक्चरमध्ये बघा, मी सांगण्यापेक्षा. एकदा त्यांची गाठ अशी होते आणि कळते की हाच आहे, याला त्या आपल्या आवडीनिवडी माहिती आहे. आणि मग ती गुपचूप माग काढून त्याच्या घरी जाते. ओके. तोपर्यंत पाणी फुलाखांना एवढं गेलेलं असतं दोघांच्या आयुष्याच्या की तिलाही कळलेलं असतं आपण फार आतताईपणा केला, आपण अजूनही सांभाळून घेऊ शकलो असतो. ह्याला कळलेलं असतं की कदाचित आपण तिच्या बरोबर जर का गेलो असतो तर फरफट झाली असती थोडीशी, पण आपण तिच्या बरोबर जायला पाहिजे होतं असं त्यातही कळलेलं असतं. अशा दोघांनी आपल्या गोष्टी कळलेल्या असतात. पण आता वयाची प्रौढ झाले असते, म्हातारे झालेले असतात.
म्हणजे इतके म्हातारे की ती त्याला पहिल्यांदा भेटल्यावरती म्हणते पण बाल सफेद हो गए तुम्हारे, त्यावेळेस तो म्हणतो बुढ़ा हो गया हो, सफेदी आ गई है बालों पर. ती म्हणते मग त्याला तुम्हें तो बहुत अच्छा लगता होगा क्योंकि तुम उन दिनों में भी झूठ मूठ की सफेदी सफेदी लगा के बाल सफेद किया करते थे. असे त्यांचे ते संवाद घेतलेले छान. तो म्हणजे ती जेव्हा येते तेव्हा कुठेतरी त्याचं घर अचानक अचानक लाईव्ह होतं. त्या घरामध्ये जो नोकर असतो त्या नोकरानं हिला लहानपणापासून बघितलेलं असतं, याला लहानपणापासून बघितलेलं असतं. लहानपणा म्हणजे तरुणपणापासून लग्नापासून त्यांच्या. ओके. आणि आता ते मोठी आता वय वाढलेलं असल्यामुळं आता आपण त्याला लहानपण म्हणू शकतो. आणि मग असं होतं की तो सीन खूप छान घेतलाय, खूप खूप फार छान घेतलाय. ती रात्री आलेली असते त्याच्याकडं आणि ती मग म्हणते की मी खायलाच थांबणार आहे, म्हणजे मी जेवणासाठीच थांबणार आहे. तो म्हणतो ठीक आहे बस, बिंदा काका करेल जेवण. बिंदा काका म्हणजे तो नोकर ज्यानं त्या दोघांनाही पाहिलेलं असतं, त्यांचा संसार पाहिलेला असतो. तर बिंदा काका करेल जेवण. मग ती जाते आतमध्ये, हा फोटो पाहत बसे असो त्यांचे मागचे, आणि ती जाते आतमध्ये. बिंदा काका म्हणते मी थोडी मदत करू. तो म्हणतो जमेल तुला हे, आता तुझं हे सगळं करणं शक्य नाही. ते म्हणजे बघते तर खरं त्यावेळेचं काही आठवतं का आणि काही जमतं का ते. मग ती त्याला मदत करते, थोडाफार स्वयंपाकामध्ये हातभार लावते त्याला आणि म्हणते की आता त्याला बोलू जेवायला. तो म्हणते की बोलव की त्याला. हाक कशी मारू. तो म्हणतो की काय हाक मार की त्याला. नहीं तुम क्या कहते हो उसे, मैं तो साहब कहता हूँ लेकिन तुम थोड़ी साहब कहोगी. मग ती विचारते लोग क्या कहते हैं उन्हें. लोग तो जेके साहब कहते हैं लेकिन तुम लोग थोड़ी हो. मग ठहरो ठहरो, रुको रुको, तुमसे नहीं होगा, मैं जाके उसे बुलाता हूँ. नाही नाही मुझसे कैसे नाही होगा. बघा तिच्या तो राजकारण म्हणजे हे होणं काय म्हणतात त्याला, लीड करणं, पुढारी पण. नाही नाही एवढं करते मी, मला काय हाक मारता येत नाही का काय. आणि म्हणून ती जाते तो फोटो पाहत बसत असतो, ती माग असते त्याच्या. ती हाक नाही मारू शकत त्याला. दिग्दर्शकाचं मला जाम कौतुक वाटतं. समोर हजाराचा मॉब जिंकणारी ती निवडणुकीच्या भाषणामध्ये आपल्या पतीला हाक मारता येते त्याला. त्याच्याच लक्षात येतं, सहज त्याचं लक्षात जातं आणि ती पटकन म्हणते खाना लागा दो म्हणून. हाक मारत नाहीच ती खाना लागा दो. आणि मग ते मग ते फोटो बघताना ती म्हणते हे काय आहे. मग तो सांगतो की इथं एक सीन आहे, म्हणजे इथे असं एक जागा आहे, पडकी इमारत आहे, बारादरी म्हणतात त्याला. तर इथे एक बारादरी आहे आणि ती एक म्हणजे स्पॉट आहे तो, म्हणजे एक छान स्पॉट आहे तो, टुरिस्ट स्पॉट आहे. ओके. आणि खूप फेमस आहे. देशील पाहायला. ती म्हणते की आता मला कसं जमणार पाहायला यायला, दिवसा ढवळ्या जर आले तर लोकांना कळणार आहे आपला असं आहे किंवा हे आपला असं आहे म्हणून. मग रात्री जाऊया म्हणतो तो. घेऊन जाशील मला असं ती विचारते त्याला. तो म्हणतो हो जाऊया किंवा म्हणतो आज जाऊया रात्री. आणि जेवण झाल्यावर वरती दोघं जण त्या बारादरीमध्ये जातात. बारादरीमध्ये आत गेल्यावरती आता बघा बरं का, तो सीन दिग्दर्शकाने घेताना त्याची थोडी गोची झालेली आहे, कारण ती रात्र नाहीये, संध्याकाळ आहे. त्यामुळे त्यांनी फिल्टर लावलेलं आहे, ते कळतं. फिल्टर लावलं आहे कळतं, पण त्या काळी चालायचं ते. फिल्टर लावलेला आहे, ब्लूइश कलरचा फिल्टर लावलाय. आणि शिवाय संध्याकाळ असल्यामुळं संध्याकाळ कमी थोडीशी चंद्र असलेला रात्र असा आणायचा त्यांनी ट्राय केलेला आहे त्या सीनमध्ये. दोघं जण असे त्या खंडहर असलेल्या त्या बारादरीमधनं असे येत आहेत, थकलेले दोघं म्हातारे, आणि असे असे अगदी मंद चालत दोघं जण येत आहेत. ओके. तिच्या अंगावरती पांढरी साडी आहे, जी नेते घालतात ना तशी पांढरी, म्हणजे विधवेची पांढरी नाही, नेत्यांची पांढरी साडी. तर तशी पांढरी साडी आहे. त्याच्या अंगावरती सूट आहे. तो हॉटेलचा मॅनेजर आहे, तेव्हाही मॅनेजर होता तो, आताही मॅनेजर तिथे. तर तो म्हणतो की तुम्हारी शॉल कहाँ गई. ती म्हणते मैं भूल गई. ते असं हकलाती हुई ती म्हणते की मैं भूल गई. तर तो आपला कोट काढतो, तिच्या खांद्यावरती ठेवतो. नाही 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 मत देना म्हणता म्हणतो तुम नाही बदलोगे असं तो म्हणतो. आणि गाण्याची बीट स्टार्ट होते. सतारीनं स्टार्ट केली.
तुम नाही बदलोगी त्याच्या त्या सतारीची बीट सुरू होते तिथं सतारीची बीटला ते गाणं सुरू होतं. ओळखणारच त्या बीटला ते गाणं सुरू होतं. मला आवडणारी बीट ही नाही बरं का, मला आवडणारी बीट ही नाही, मला आवडणारी बीट ह्याच्यानंतर तर बीटला ते गाणं सुरू होतं. तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं, तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं. किती सुंदर ओळी आहेत पहा. तू नव्हतीस तेव्हा तू नव्हतास तर माझी काही तक्रार नव्हती, पण म्हणून तुझ्याशिवाय आयुष्य पण नाही. म्हणजे बघा मी जगलो, आयुष्य काय रेटणं सोपं असतं. तुझ्याशिवाय मी आयुष्य रेटलं, मी पण रेटलं, पण तुझ्याशिवाय जगणं अशक्य आहे. म्हणजे थोडक्यात रेटताना सुद्धा दोघांनाही दोघं जण आठवत होते. तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं, तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं. या कडव्यानं स्टार्ट म्हणजे या ध्रुपदानं सुरू होतं. नंतर मग म्हणजे लताबाई आहेत अर्थात. ओके. आणि मग लताबाईंचं कडवं पहिलं कडवं आहे. काश ऐसा हो तेरे कदमों से चुन के मंजिल चले और कहीं दूर कहीं, तुम घर साथ हो मंजिलों की कमी तो नाही. बघा किती छान ओळे ते. काश ऐसा हो म्हणजे कदाचित असं झालं असतं तर, तेरे कदमों से चुनके म्हणजे तू ज्या रस्त्यावर चाललायस, तू जे रस्ते निवडतोयस, आता चुनके म्हटलंय ना, त्यामुळे तू जे रस्ते निवडतोयस त्याच रस्त्यावरनं जर गेले असते तर, काश ऐसा हो तेरे कदमों से चुनके मंजिल चले और कहीं दूर कहीं. आणि जर तू बरोबर असेल, तुम घर साथ हो, तू जर बरोबर असेल तर रस्त्यांची कमतरता नाहीच आहे. कधी रस्त्यांची कमतरता कधी नव्हतीच. तुम घर साथ हो मंजिलों की कमी तो नहीं, तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं. इथं गाण्यात फेड होतं आणि प्रॉपर डायलॉगचं सीन आहे. आता डायलॉगचं सीन आहे बघा बरं का. हे तुम्हाला कळलं पाहिजे, आरटीआरची मुलं तुम्हाला कळलं पाहिजे की योग्य ठिकाणी कसं म्युझिक फेड आउट करायचं, मिनिंगफुल संवाद मध्ये घ्यायचा आणि पुन्हा म्युझिक सुरू करायचं आणि कविता किंवा गाणं पुढे न्यायचं, हे कळलं पाहिजे. त्याच्यासाठी हे उदाहरण आहे. तुम्हाला उगीच गांजा पिऊन सांगत नाहीये मी आहे. ठीक आहे. आता सीन पहा बरं का कसा आहे. सुनो आरती, तो आपल्या बायकोला हाक मारतो, सुनो आरती, ये जो फूलों की बेलें नजर आती है ना, ये असल में बेलें नहीं है, ये अरबी में आयती लिखी है. इन्हें दिन के वक्त देखना चाहिए, बिल्कुल साफ नजर आती है. दिन के वक्त ये सारा पानी से भरा रहता है. दिन के जब ये फुवारे असं तो सांगताना ती तरह तोडते मध्ये, कहाँ पाऊंगी मैं दिन में, दिन की बात क्यों कर रहे हो, कहाँ पाऊंगी मैं दिन में. त्याच्यानंतर एक डीप पॉज घेतलाय. त्या पॉज नंतर त्याचा वाक्य आहे, ये जो चांद है ना इसे रात में देखना, ये दिन में नहीं निकलता. त्याच्यावरती ती पटकन म्हणते, नेता असते ती, संवादाला काही कमतरता नाहीच आहे तिथं. पटकन म्हणते ती, ये तो रोज निकलता होगा. त्याचं दुःख मात्र कळतं, कारण तो त्या दुःखाच्या टेम्पो मध्ये. हाँ लेकिन बीच में अमावस आ जाती है. वैसे तो अमावस 15 दिन की होती है, लेकिन इस बार बहुत लंबी थी. त्याच्यावरती ती पटकन म्हणते, 9 बरस लंबी थी ना. आणि या 9 बरस लंबी थी नाच्या ना नंतर बघा माझ्या अंगावर आत्ता काटा. ती जी बीट आहे, ती बीट मी त्या झोपडीच्या सीन मध्ये रिसॉर्टला ती आणायचा मी ट्राय केलाय. ती जी बीट आहे, ती बीट अप्रतिम बीट आहे, ती अप्रतिम बीट आहे. त्या बीटनं माझ्यावरती कधी बघितलाय मी हा पिक्चर, तेव्हापासूनच गारूड आहे त्या बीटचं माझ्यावरती, त्या बीटचं. आणि मग त्या बीट नंतर परत कडव्याचं म्युझिक आहे आणि कडवं सुरू होतं. जी में आता है तेरे दामन में सर छुपा के हम रोते रहे, रोते रहे, रोते रहे, तेरी भी आंखों में आंसुओं की नमी तो नहीं. असं वाटतं की जी में आता है, असं वाटतं की तेरे दामन में, तुझ्या खुशीमध्ये सर छुपा के हम रोते रहे, रोते रहे, रोते रहे. इतक्या वर्षांचं रडणं साठलेलं आहे, ते आता रडायचंय.
पण तेरी आंखों में आंसुओं की नमी तो नहीं, तेरी भी आंखों में आंसुओं की नमी तो नहीं. हे कडवं आहे. आणि हे कडवं होतं आणि तो ऍड होतो. पहिल्यांदा तो ऍड होतो. आतापर्यंत लताबाई होत्या. पहिल्यांदा किशोर ऍड होत होतो आणि किशोर ऍड होतो ते कडव्यानं ऍड होतो. द्रुपदाला ऍड होत नाही. तेरे बिना जिंदगी से कोई ना ऍड होत नाही. तो डायरेक्ट कडव्यानं ऍड होतो. तुम जो कह दो तो आज की रात चांद डूबेगा नहीं, रात को रोक लो. मला हे पण कडवं खूप आवडतं. का सांगतो मी तुम्हाला? या कडव्यामध्ये कवीला हे सहज शक्य होतं असं म्हणणं. तुम जो कह दो तो आज की रात चांद डूबेगा नहीं, रात को रोक लू. तो रोक लू म्हणत नाही, तो रोक लो म्हणतो. किती फरक आहे एखाद्या ल ला उकार लावण्यामध्ये आणि ओकार लावण्यामध्ये. किती फरक आहे बघा. तो असं जर म्हणाला असता की तू जर म्हणत असेल तुम जो कह दो तो आज की रात चांद डूबेगा नहीं, रात को रोक लो. ओके, तर तो असं म्हटलं असता की तू जर म्हणत असेल तर आज चंद्रास्त होणार नाही, रात्रीला थांबू, रातो को रोक लो, असं तो म्हणू शकला असता. पण तो म्हणतो रातो को रोक लो. अडचण तुझ्याकडून आहे, माझ्याकडून नव्हतीच कधी. तुला भीती आहे, नेता तू आहेस, तुला तुझ्या इब्रतीची भीती आहे आणि ती बरोबर पण आहे. त्यामुळे थांबवायची असेल तर रात्र तू थांबव, मी नाही थांबवणार आहे. रात को रोक लू नाही येते, रात को रोक लो येते. तुम जो कह दो तो आज की रात चांद डूबेगा नहीं, रात को रोक लो. रात की बात है और जिंदगी बाकी तो नहीं. म्हणजे या रात्री पुरतच तर आयुष्य आहे, बाकीचं आयुष्य नाहीच आहे. उद्या हे सगळं बाहेर आलं, आपल्याला कुणीतरी बघितलं, मग लोकांनी वावड्या उठवल्या, त्याच्यामुळे तुझी इज्जत संकटात आली आणि तुला मतं पडली नाहीत आणि तू पडलीच निवडणुकीत वगैरे. दुसरा दिवस बघितलाय कोणी? रात की बात है और जिंदगी बाकी तो नहीं. रात्रीचीच रात्रीच्या पुरतं आयुष्य आहे, और जिंदगी बाकी तो नहीं. तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, तो नहीं शिकवा नाही, शिकवा नाही, शिकवा नाही. असं आहे गाणं. आता या गाण्याचा संबंध नंतर शेवटी कसा जोडलाय बघा दिग्दर्शकांना आपलातून. आणि होतं, जी भीती होती ती होतीच. जे एकमेकांना हरवण्यासाठी जे एकमेकांचे हे केले जातात ना, डाव आणि प्रतिडाव, त्याच्यामध्ये यांच्यावरती पालट ठेवणारे ऑपोजिशनची जी लोक असतात त्यांना हे सापडतं. ते फोटो काढतात कचा 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 कचा. त्यावेळेला मोबाईल नव्हता ना, तर त्यांनी व्हिडिओ पण शूट केला असता. तर ते त्यावेळेला फोटो हा पिक्चर 77 थांबा, हा पिक्चर नाही 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 77चा पिक्चर आहे. तर हा पिक्चर त्रिशूल नंतर, हा त्रिशूल 75चा, हा 76चा असा आहे पिक्चर हा. तर हो हो, हा पिक्चर बघ, चेक कर. हा पिक्चर 75 to 79 78 याच्या आतला आहे, 80s मधला नाहीये. तर सांगायचा मुद्दा असा की ते फोटो काढतातच, फोटो काढतात आणि ते पसरवतात, पेपरमध्येच आणतात, डायरेक्टली छापूनच आणतात की या बाईच्या रात्रीच्या लीला पहा वगैरे वगैरे. त्यावेळीच्या त्यांच्या याच्यात नसतं. 74 म्हणतो तुला, हा पिक्चर 70s मधला आहे. तर या पहावं वगैरे वगैरे आणि तिची बदनामी व्हायला स्टार्ट होते. बदनामी व्हायला स्टार्ट होते, ह्याला त्रास व्हायला स्टार्ट होतो. ह्याच्यावरती लोक वाटेल तसे टॉन्टिंग करायला लागतात. वाटेल ते. एकदा तर तो चिडून तिच्या खोलीत जातो, त्यांच्या त्या म्हणतो की तुला एक संसार काय ते कळलं नाही, पण किमान आता तुझी जागा तरी वाचव, आता तुझं हे तरी वाचव, हे बर्बाद व्हायला लागले हे, असं तू चिडून तिला सांगतो. पण की ज्याच्यासाठी तू हे केलं सगळं, एवढं सगळं आयुष्यात उलथापालट केली, ते तरी जिंक आता. आणि मग शेवटचा सीन जो तो खूप छान आहे. त्याचं जे ऑपोजिशन असते ना, त्या ऑपोजिशनची मोठीच्या मोठी सभा असते, खूप मोठी सभा असते. आणि त्या सभेमध्ये तो ऑपोजिशनवाला हिच्या नावानं तिच्या अब्रूची लक्तर काढत असतो अक्षरशः. तो कोण आहे, तो हॉटेल मॅनेजर कोण आहे, त्याच्याशी हिचं रिलेशन काय कसं वगैरे 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 वगैरे. ही गाडी काढते आपल्या त्या हॉटेलवरनं आणि सुसाट निघते. ह्याला ते दिसतं. अजून तिच्या माणसाला म्हणतो ती गेली, तुम्हाला माहिती नाही ती येडी आहे, ती कुठेतरी आदळली गाडी, तिने असे अनेक अपघात मागेही केलेले आहे. तो दिग्दर्शकांना पहिला तिचा अपघात ते दारू पिऊन गाडीचा तो इथे लिंक केलेला आहे. तेव्हा जा कुणीतरी तिच्या मागं जा असं म्हणून त्या लोकांना पाठवतो तो, आणि त्याचं जातात मागं. तर ही सुसाट जाते, त्याच्या सभेत जाते, त्याच्या शिवाय अशा चालू असतात आणि ती अशी गाडीत त्या लोकांमधनं वाट काढत येते, ती हजारो लोकांच्या मधनं. आणि
त्या ऑपोजिशन वाल्या माणसानं पण छान केले ते, तो सीन चांगलं झालं. ओम शिवपुरी येतो, ओम शिवपुरी नावाचा नट येतो. तर ती जसजशी येत असेल तसं त्याचे शब्द असे जंबल व्हायला लागतात, कारण पापाला किंवा पापा चरणाला आवाज नसतो, पापा चरणाला भय असतं. ती किती बिनधास्त असते. येते स्टेजच्या पायऱ्या चढते, माईक पापाशी येते, अजून एक माईक असतो तिथं, आणि म्हणते हा काही आप जो काय नाही काही त्याचा आवाजच बंद होतो, त्याचा आवाजच बंद होतो, काही काय त्याचा आवाजच बंद होतो. मग ती माईक घेते हातात आणि सांगते हो मी असं तुम्ही पाहिलेले फोटो खरे आहे, आमचे संबंध आहेत, पण तो कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? नवरा आहे माझा, लग्नाचा. त्यानं कधी दाखवलं नाही बायको म्हणून माझ्या करिअरच्या आडवं यायला नको म्हणून, मी कधी दाखवलं नाही तो नवरा म्हणून, कारण विवाहित स्त्रीचं करिअर एवढं होऊ शकत नाही मला माहिती होतं म्हणून. नवरा आहे माझा. इतक्या वर्षांनी 9 वर्षांनी आम्ही एकमेकांना भेटलो आणि रात्री आम्ही त्या बारादरीमध्ये रात्रीच्या वेळेला आम्ही काही क्षण एकमेकांच्या बरोबर घालवले, तर तेही तुमच्या डोळ्यावर आले. मी तुमच्या सेवेसाठी माझ्या संसाराचा त्याग केला, तुमच्या सेवेसाठी माझ्या संसाराचा त्याग केला. किमान न्याय तरी करा. जर मी तुम्हाला चुकले असं वाटत असेल, मला मारा, पण जर मी बरोबर असेल असं जर वाटत असेल तर किमान समजून तरी घ्या, असं म्हणते आणि ती जाते. नंतर लगेच निवडणुकांचा निकालच दाखवलाय, ती भरपूर मतांनी जिंकते, खूप मतांनी ती जिंकते, आणि जिंकल्यावरती पुन्हा नवऱ्यापुढे उभे राहते. आता काय करायचं, जिंकली की आता मी आता अजून वरच्या पदावरती जाणार, आता तर अजूनच संसार करणं अवघड जाणार. तो हसतो. हेलिकॉप्टरमध्ये जायच्या आधीचा सीन आहे हा, ती हेलिकॉप्टरमध्ये आतमध्ये जायच्या आधी सीन आहे. तो म्हणतोय बघ माझी काळजी नको करूस, मन्नूची काळजी, मन्नू म्हणजे त्यांच्या मुलीचं नाव, तिची काळजी करू नकोस, तू जास्त मोठ्या जगाची सेवा करण्यासाठीच तुझा जन्म आहे, जा. मी तुला आज त्यावेळेला मी तुला नीट निरोप नाही देऊ शकलो, मी पण रागवलो होतो, मलाही माझे मानापमान होते, पण आज मात्र मी तुला पाठवतोय, जा आणि सगळ्या जनतेची सेवा कर. आणि ती हेलिकॉप्टरमध्ये बसते आणि द इंडिया पिक्चरचा डिव्होर्स असलेल्या लोकांनी हा पिक्चर पाहण्यासारखा आहे. रिलेशन्स हा पिक्चर पाहण्यासारखा आहे. पिक्चरचं नाव तुम्हाला कळलंच असणार आहे. भारतनाने हा पिक्चर माझ्या बेस्टच्या यादीमध्ये असल्यामुळे बघितलेलंच असणार आहे. आंधी पिक्चरचं नाव आंधी. ट्रू लाईफ वरती पिक्चर आहे असं म्हणतात. तुम्हाला साधारणतः तुम्हाला नसेल कळत, पण तुमच्या आई वडिलांना माहिती असणार आहे ट्रू लाईफ नक्की कोणाला समोर ठेवून पोर्ट्रेट केलं होतं. तुमच्या आई वडिलांना माहिती असणार आहे. लिहू नका काही त्याच्यामध्ये 4 बॉक्समध्ये काही नका. त्या व्यक्तीबद्दल लिहायचं काही कारण नाही आपल्याला, पण अशी अफवा आहे की ट्रू लाईफ वरती आधारित आहे असं. तिसरी गोष्ट म्हणजे या पिक्चरचा दिग्दर्शक साक्षात गुलजार, गाणी पण त्याचीच, सगळी गाणी त्याची, काव्य त्याचं, संगीतकार आर डी बर्मन, गायक दोघं आहेत, डुएट आहे म्हणून लता मंगेशकर आणि किशोर कुमार. पिक्चर सगळाच अप्रतिम आहे. पिक्चर पहा. मी त्या बिट्ससाठी तुम्हाला आरटीआयच्या लोकांना पर्टिक्युलरली त्या बिट्ससाठी मी सांगितलं. या बिट्सचा वापर मी माझ्या नाटकांमध्ये, माझ्या डेमोजमध्ये, तुम्हाला अजून सांगतो, माझा आर्मच्या मशीन वरती केलेला, तुम्हाला ओशन आठवतोय? आरटीआयची लोक त्या ओशन मध्ये एका विशिष्ट पॉइंटला सूर्योदयाचा सूर्य असा येतो आणि मी व्हायोलिनचा बो ट्राय केलाय बघा. तो जो मॅच आहे ना, हा मॅच तुम्हाला तुमच्या सीन मध्ये करायला जमलं पाहिजे. ही नाट्यमयता तुम्हाला तुमच्या सीन मध्ये आणली पाहिजे की लोकांना वाटलं पाहिजे हे काय आहे, हे प्रोग्रामिंग न करता येतं, हे प्रोग्रामिंग न केलं हे या लोकांनी, ते आश्चर्य लोकांना वाटलं पाहिजे. त्यासाठी ते जमून यायला पाहिजे. डोंट वरी, तुमच्याकडे डेमोजला तुम्ही जेव्हा मला दाखवता तेव्हा मी तुम्हाला त्याच्यामध्ये विशिष्ट हिंट्स मी तुम्हाला देईनच की अरे हे करा मी हे करा, असं जे मी तुम्हाला सांगतो. बऱ्याच जणांना आश्चर्य वाटतं, ह्याला मास्तरला कळतं कसं, मास्तर कसं काय असं चटचट सांगू शकतो, आता हा सीन असा करा, हा सीन असा करा, मग आता असं करा. कारण मी खूप बघितलंय, खूप वाचलंय, खूप ऐकलंय, खूप रसग्रहण केलेलं आहे, आणि मी कशा पद्धतीने पिक्चर बघतोय आता तुम्हाला कळलंच असेल. मी तुम्हाला प्यासाचं सांगितलं होतं तेव्हाही सांगितलं होतं, आता सांगितलं तेव्हाही सांगितलं. विंडेवाली मंडळी,
तुम्हाला जर असं वाटलं असेल आरटीआरला हे पण होतं तर येस, आरटीआरला हे पण होतं. एक लेक्चर माझं असं असतं, एक लेक्चर रादर मी नंतर टेलरचं करतो, ज्या लेक्चरमध्ये मी हे सांगतो की मी प्रॉपर दाखवतो त्या बीट्स मी कशा पकडतो ते ट्रेलर्समध्ये. ओके, किंवा एखाद्या सीन मध्ये तो पंच कसा आणायचा हे मी शिकवतोच, प्रश्नच नाही. मी प्रोग्रामिंगही शिकवतो, मी कोडिंगही शिकवतो, मी हेही शिकवतो, मी संस्कारही शिकवतो. येस येस, विंडोजसाठी हे जर नवीन नसेल नाही का, एकदम कालच्या हॅलो वरनं आज एकदम हे कसं काय, म्हणून तर तुम्हाला म्हटलं होतं आजचं लेक्चर तुमच्यासाठी एक वेगळं लेक्चर असेल, स्पेशल लेक्चर असेल, त्यासाठी मी बोलवलं. आयुष्य जगा, जीवन ज्याला मग म्हणतात, जीवन संस्कृतमध्ये किंवा हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये. आजच्या रिलेशन्सचं तकलादूपणा जर पाहायला गेलं, आजची रिलेशन्स होता 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 तुटण्याची तयारी केली जाते, अजूनही काही दिवसातच जाईल. इतकी कशी काय तकलादूप असू शकतात रिलेशनची डेप्थ ती बघा, रिलेशनची डेप्थ ती पण बघा. मी दोन्ही तुम्हाला गाणी या पद्धतीने सांगितली की ज्याच्यामध्ये रिलेशन्सचा अभ्यास आहे, रिलेशन्स. आणि तुम्ही जेव्हा डेमो कराल ना आरटीआरवाली मंडळी, तेव्हा तुम्हाला ही रिलेशन्स, मग भले ती दगडाचं आणि झोपडीचं रिलेशन असेल पण ते जाणवलं पाहिजे, दिसलं पाहिजे. पॅसेज मधल्या पंडित रविशंकर आणि फिलिप ग्लास यांच्या ऑफरिंग या सीन मधल्या चेलोचा मी ज्या पद्धतीनं वापर केलाय गॉडफादरच्या बॅकग्राऊंडला. अरे हा, ते गॉडफादर आठवलं. बरं, विंडेवाली मंडळी तुमच्याशी नाही बोललो, सॉरी. मॅडमनी मला इतक्या शिव्या घातल्यात, प्रज्ञान पण शिव्या घातल्यात. तुम्हाला माहिती आहे ना, मी ॲपलचा फायनल कट स्टुडिओ मास्टर आहे, अख्ख्या जगामधल्या 139 पैकी एक, आणि भारत आणि भारतीय उपखंडातला एकमेव. तर मी केलेली टेलर्स असलेला एक चॅनल आहे, एडिटिंग इज स्टोरी टेलिंग नावाचा. एडिटिंग इज स्टोरी टेलिंग नावाचा चॅनल आहे, ज्याच्यावरती मी माझे ट्रेलर्स टाकलेले अनेक त्याच्यामध्ये गॉडफादर आहे, अग्निपथ आहे, मी विसरलो तर सांग मला. गॉडफादर आहे, अग्निपथ आहे, त्याच्यानंतर डॉन आहे. डॉन म्हणजे बच्चन, मी डॉन कम्पॅरेटिव्ह टाकलेला आहे, बच्चनचा डॉन आणि शाहरुख खानचा डॉन, कम्पॅरेटिव्ह डॉन आहे. अग्निपथ बच्चनचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती मॅट्रिक्स पार्ट 1, मॅट्रिक्स पार्ट 2, मॅट्रिक्स पार्ट 3, मॅट्रिक्स 4 करायचं माझं धाडच झालं नाही, तेवढा तो काय सांगायचं असं आहे. त्यामुळे मॅट्रिक्स 4 नाही, पण मॅट्रिक्स 1, मॅट्रिक्स 2, मॅट्रिक्स 3 तिन्हीचे ट्रेलर्स आहेत. ट्रेलर म्हणजे ट्रेलर नाही, ऍक्च्युअली म्युझिक व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये. नंतर डावींची कोण नाही, तो असं टाकणार आहे, टाकायचं. त्याच्यानंतर देवदास आहे, देवदास जरूर बघा, देवदास पहा. अजून जेम्स बॉन्ड सगळे म्हणजे सांगतो, सगळे म्हणजे याचे सगळे, डॅनियल क्रेगचे सगळे, हा नाहीये मात्र आत्ताचा शेवटचा नो टाइम टू डाय नाहीये, पण कॅसिनो रॉयलचं म्युझिक व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर आपला क्वांटम ऑफ सोलेसचा म्युझिक व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर स्कायफॉलचा आहे आणि स्पेक्टर्सचा आहे. 4 म्युझिक व्हिडिओ आहे. तो म्युझिक व्हिडिओ ट्रेलर म्हणजे म्युझिक व्हिडिओ. त्याच्यात तुम्हाला मी आता जे काही बडबडलो ना, एडिटिंग म्हणा किंवा याच्याबद्दल मी कसं करतो ते तुम्हाला प्रत्यक्ष कळेल तुम्हाला. तर त्या चॅनलला जा, ते पहा, ते म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय. कारण मी विंडोशी बोललो होतो की आपला एडिटिंग इज स्टोरी टेलिंग नावाचा अजून एक चॅनल आहे. ओके, ते काय म्हणतात त्याला, सांगा काय म्हणायचं असतं चॅनलला, काय करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब. हे मला जमत नाही म्हणायला, माझी मुलगी आठवण करते, तर माझी मुलगी म्हणते म्हणून तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा बरं का. मी जाहिरात करत नाही, मला त्याची गरज पण नाही. तुम्ही बघा ते काय करायचं ते. तर तुमच्यापैकी ज्यांनी केलं नाही ते जाऊन त्याच्यावरती पाहू शकता. आता अजून 4 ट्रेलर टाकणं ड्यू आहेत माझ्याकडे, पण मी टाकायचं विसरून जात आहे माझ्याकडनं. दाविंची कोड आहे माझ्याकडं. ओमेन पार्ट 1 पार्ट 2 आहे, ओमेन पार्ट 1 पार्ट 2 आहे, आणि हॅरी पॉटरचे 2 आहेत, 5 आहेत. हॅरी पॉटर 3rd आणि हॅरी पॉटर 7चा पार्ट 1 म्हणजे 7चा 1 असे अजून आहेत, ते अजून टाकायचं, ते अजून टाकले नाही. यावेळेला निनाद त्याचा जो डेमो केलाय ना आता आरटीआरचा, त्यानं मला सांगितलं, सर तुमच्या फायनल कट मधून तुम्ही केलेल्या म्युझिक व्हिडिओ मध्ये तुम्ही ज्या पद्धतीने ट्रान्झिशन करताना ते मला इतकं आवडलं होतं की मी ते ट्रान्झिशन ओपनजीएल मधून करायचा ट्राय केलेला आहे, आणि मी ते बघितलं, त्यानं थक्क करणार केलं, त्यानं मस्त केलं. त्यानं त्यासाठी त्यानं ओपन सीव्ही वापरले, छान केलं.
हा थांबा, सॉरी सॉरी, मला चुकलं. एडिटिंग इज स्टुडिओच्या चॅनलवरती प्रज्ञाचे पण 2 आहेत. तिने गेम ऑफ थ्रोन्स मधल्या दोघांचे कॅरेक्टर आर्क केलेले आहेत. एक स्टारची मुलगी छोटी, तिला ती छोटी तलवार असते, ती ती मुलगी काय तिचं नाव? आर्या. हा, आर्या. ते मला माहिती नाही, मी तो सिरियल बघितली नाहीये. तर आर्या स्टार, तर तिचं आहे. आणि सेकंड ती ड्रॅगनवाली, तिचं नाव काय? डेनेरिस. तिचा कॅरेक्टर आर्क आहे. तर या दोघांचा कॅरेक्टर आर्क प्रज्ञानं फायनल कट मध्ये केलाय, तो पण बघा. ओके, तुम्ही बघा. चालेल ना तुझ्या. अरे हो, हे सांगायचं राहिलं. जसं मी हे ट्रेलरचं लेक्चर घेतो ना, ट्रेलरचं किंवा कसं गाणं ऐकावं, कसं पिक्चर पाहावा, किंवा कसं त्याचं म्हणजे कशा बीट उचलाव्यात, किंवा कसं सीन मध्ये ऍड व्हावं वगैरे, ह्याच्या जोडीला म्हणजे हे जे मी घेतो ना, तसं मॅडम पण शब्दांचं महत्व काय, कविता आणि त्याचे, आणि नंतर कविता जर तुम्ही नॅरेट करणार असाल, किंवा तुम्ही जर नॅरेट करणार तर शब्दोच्चार कसे करावेत. जर का गावरान कविता किंवा गावरान म्हणजे बहिणाबाई असेल तर तिकडे गावरानच उच्चार पाहिजे, तिथे शहरी उच्चार असून चालणार नाही. जर सावरकर वगैरे असेल तर शहरीच उच्चार पाहिजे, तिथं गावरान असून चालणार नाही, वगैरे वगैरे. हे जे की त्या मॅडम घेतात तर तुमचं, मॅडम म्हणतात की त्या लेक्चर नंतर लगेचच माझं लेक्चर व्हायला पाहिजे. ऍक्च्युली आता ते आपल्या टाइमवरती आहे. आपल्याला आपली फिक्स फंक्शनल पाईपलाईन संपून प्रोग्रामेबल पाईपलाईन ते सगळं कडबोळ करता करता आपल्याला ते होतं. त्यामुळं तो टाय म्हणजे बरोबर जमून येईलच असं नाही, पण आपण ट्राय करून नेक्स्ट बॅचला जोडून आणता येईल का असं आपण ट्राय करू. बरं, ठीक आहे. ती मला शिवाय घालते माझी मुलगी की तू एडिटिंग इज स्टोरी टेलिंग बद्दल का बोलत नाहीस. आता तिच्या बापाला जाहिराती करायला जमत नाही, त्याला काय करणार. जाहिराती करणार असता तर आता मी क्लासची जाहिरात पण आतापर्यंत हेलिकॉप्टर घेतलं नसतं का माझ्या घरावर उतरायला. मग पण मला जाहिरात नाही जमत करायला. माझी मुलं माझी जाहिरात करतात छान न सांगता. माझी मुलं माझं स्पोक पर्सन, माझं ऍड एजन्सी म्हणजे माझे विद्यार्थी. दॅट्स इट. मला नाही जमत ते करायला. मला नाही असं म्हणायला जमत. नाही जमत ते. मी असं जीभ वळत नाही माझी, माहितीये का. बर, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. माझं चुकलं. ठीक, आय एम रॉंग. असं. चला मंडळी, हा हा, आज तुझं थोडंसं वेगळं लेक्चर होतं तर झालेलं आहे. आता कोणाला काही सांगायचंय, कोणाला काही विचारायचंय, कोणाला काही बोलायचंय तर बोला. प्रश्न विचारायचे विचारा. मी आलोच 1 मिनिटात, तोपर्यंत विचारा प्रश्न.